නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक सोनवणे सरांना मी आयोजकांच्या तर्फे आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करतो की सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सोनवणे सर. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. धम्म साकच्य ग्रुप मुंबई अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण चालू केलेला आहे. आपल्या कार्यक्रमाला अनेक शुभेच्छा देऊन आज मला जी जबाबदारी दिलेली आहे, धम्मपद अठ्ठकथा विश्लेषण आणि चर्चा, व्याख्यान क्रमांक 13, अपमाद वर्गामध्ये गाथा क्रमांक 26, 27, 28 आणि 29 याचं विश्लेषण आणि चर्चा करण्यासाठी मला आपण आमंत्रण केलेलं आहे, वेळ दिलेला आहे. मी आपलं खूप आभार व्यक्त करतो आणि मी पुढे चालू करतो. माझा फ्लो ऑफ प्रेझेंटेशन असं राहील. ही स्लाइड मी इथं दाखवतोय. मी पहिल्यांदा प्रस्तावना सांगेन, त्याच्यानंतर धम्मपद गाथा पाली, मराठी आणि इंग्रजी यामध्ये त्या गाथा आहेत. नंतर अठकथा पाली आहे, ती त्याचं स्क्रीन आहे, मी शेअर करेन ते तुम्हाला. त्याच्यानंतर मराठीमध्ये कथा तयार केलेली आहे, त्याची शब्दार्थ आहेत पाली आणि मराठीचे. तर प्रस्तावनेमध्ये धम्मपद याच्याविषयी बरीचशी माहिती आपल्याला आहे, मिळते सगळीकडे. परंतु मी काही अभ्यासलेले धम्म या शब्दांचे, जसे आपण वाङ्मयामध्ये पाहिलेले आहेत, एकंदर 26 त्याचे अर्थ दिलेले आहेत धम्माचे. धम्म म्हणजे बरेचसे शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत, पण आपण त्यापैकी धम्म म्हणजे पाली वाङ्मयात धम्म शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. त्यापैकी एक आहे भगवान बुद्धांचे वचन आणि त्यांचे गुण. आणि पद या शब्दांचा अर्थ त्याला काव्य म्हणलेला आहे, चरण म्हणलेला आहे. चरण म्हणजे पाय, यासाठी यामध्ये हा शब्द वापरला गेलाय आपल्या दृष्टीने. आणि ह्या दोन्ही शब्दांचा समासाचा अर्थ, समासयुक्त अर्थ जर बघायचा असेल तर बुद्धांच्या उदात्त वचनांना व्यक्त करणाऱ्या गाथा, बुद्धांच्या उदात्त वचनांना व्यक्त करणाऱ्या गाथा किंवा दोहे असा होतो. संगीतिकारांनी ज्यांनी धम्म कॉन्फरन्स भरवल्या, संगीतिकारांनी संकलन करते वेळी 423 गाथा या 26 वर्गामध्ये किंवा वग्गामध्ये त्या विषयाला अनुसरून संकलित केलेले आहेत. या धम्मपदामध्ये 423 गाथा, 26 वग्ग. आणि त्यापैकी अपमाद वग्ग, अपमाद म्हणजे सावधानता, जागरूकता, उत्साह, धम्म इत्यादी अनेक अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. अनेक विचारवंतांनी याचे पुढील प्रमाणे अर्थ सुद्धा मांडलेले आहेत. आपण हे 5-6 विचारवंताचे इथं उल्लेख केलेला आहे. तर ते फॉसबॉल हे पाश्चात्य विचारवंत आहेत. त्यांनी अपमाद या शब्दांचा अर्थ सतत उत्साहशीलता असा व्यक्त केलेला आहे. आणि त्याला इंग्रजीमध्ये व्हिजिलेंटिया असं म्हटलंय त्यांनी. आणि गॉगर्ली नावाचे विचारवंत, त्यांनी अपमाद या शब्दाला धर्म असा अर्थ दिलाय, रिलिजन असा अर्थ दिलेला आहे. चिल्डर्स म्हणून ज्यांनी प्रथम डिक्शनरी काढली पालीची, ते चिल्डर्स म्हणून जे विचारवंत होते, त्यांनी अपमाद या शब्दाला उद्यम किंवा एलिगन्स असा अर्थ दिलेला आहे. मॅक्स मुलर आपल्याला माहितीतले आहेत, हे पाश्चात्य विचारवंत, यांनी या अपमाद शब्दाचा अर्थ त्यांनी सुद्धा उद्योग आणि अर्नेस्टनेस असा त्याचा अर्थ दिलाय. आणि 2 भारतीय जे PL वैद्य हे एक विचारवंत होते, त्यांनी या अपमाद शब्दाला उत्साह किंवा इंग्रजीमध्ये त्याला झील असा शब्द दिलेला आहे. आणि MG चितकरा यांनी उत्साहशीलता किंवा व्हिजिलन्स ह्या अपमाद वर्गाचे वेगवेगळे अर्थ, एकंदर
सर्वसाधारण जर पाहिलं तर अपमाद या शब्दाचा अर्थ जागरूकता, सावधानता, उत्साहशीलता अशा अर्थाने हा शब्द आलेला आहे. आणि हा वर्ग जो आहे किंवा ह्या वर्ग आहेत, ह्या वर्गामध्ये ज्या एकंदर गाथा आहेत, ह्या अपमाद वर्गामधल्या गाथा, त्या गाथेपैकी माझ्याकडे ज्या आहेत 4 गाथा आलेल्या आहेत. बौद्ध धम्मामध्ये अपमादी स्त्री पुरुषांना अमृतपद प्राप्त करणारे असे संबोधले आहे. अपमादी स्त्री पुरुष, अप्रमाद स्त्री पुरुषांना अमृतपद प्राप्त करणारे असे संबोधले आहे, कारण ते वास्तविकतेला जाणणारे असतात, यथाभूत ज्ञानदर्शन जाणणारे, ते आपले आश्रव नष्ट करतात, ते निब्बाणाकडे वाटचाल करणारे असतात. आणि म्हणूनच अपमाद याला अमृतपद आणि हे गुण धारण करणाऱ्याला अमर्त्य असे संबोधले आहे. आणि ह्याच्या उलट प्रमादी स्त्री पुरुष जे आहेत, प्रमादी स्त्री पुरुषांना मृत्यू समान व पमाद याला मृत्यू असे संबोधले आहे. अप्रमादी पुरुष आपल्या जागरूकपणाने सतत उत्साही, उद्यमशील, विवेकशील, संयमी असतो आणि त्याच्यात धम्माचे बीज अंकुरित होत असते आणि तो या संसारात नेहमीच यश प्राप्त करीत असतो, आपली प्रगती करीत असतो. तो सर्वसामान्यापेक्षा उठून वेगळा उच्च स्तरावर पोहोचलेला असतो. ज्याप्रमाणे अथांग समुद्रामध्ये एखादा जमिनीचा भाग उंच उठून दिसतो आणि तो द्वीप बनतो, दिशादर्शक बनतो, दूर दूरून नजरेस पडतो आणि लोकांना दिशा भ्रमित होण्यापासून वाचवतो, त्यांना योग्य मार्ग दाखवतो. त्याचप्रमाणे अप्रमादी पुरुष आपले गुण विकसित करून सामान्य जनांपासून आपल्याला या भवसागरातून मुक्त करतो. आपल्या या गुणांच्या कारणाने तो इतरांसाठी द्वीप बनतो, त्याला कसलाच अडथळा होत नाही. अशाच गुणांनी युक्त अप्रमादी बनून स्वतःचे रक्षण करून निब्बाणगामी बनावे असे निर्देश ह्या अपमाद वग्गात आहेत. या वग्गात एकूण 12 गाथा संकलित केलेल्या आहेत. त्यापैकी आज 4 गाथा ज्या एकूण 3 कथांमध्ये सांगितलेल्या आहेत, त्याविषयीची माहिती आणि अर्थकथा मी आपणास आजच्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे. मी असे समजतो की आपण सर्वजण धम्माचे जाणकार व अभ्यासू आहात आणि म्हणूनच व्याख्यानाच्या शेवटी आजच्या विषयाला अनुसरून धम्मचर्चा करूया, यासाठी आपण सहकार्य करावे अशी नम्र विनंती मी आपणास करतो. ह्या ज्या 4 गाथा आहेत, बाल नखत्त संगुट्टवत्थू गाथा क्रमांक 26 आणि 27, महाकसब थेरवत्थू गाथा क्रमांक 28 आणि पमत्ता पमत्त द्वे सहायक वत्तू गाथा क्रमांक 29. आपण पुढे जाऊया. ह्या गाथेंचा पाली, त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजी. मला असं सांगण्यात होतं की आतापर्यंत पद्धत होती गाथा म्हणल्या जायच्या, परंतु काल परवापासून काहीतरी बदल झाला याच्यामध्ये. जे असेल तुमच्या जे नियमाप्रमाणे ते करता येईल, परंतु मी इथे जे माझ्या डिस्कशन मध्ये फ्लो मध्ये आलेलं आहे मी ते करतोय. गाथा नंबर 26. पमाद मनुयुज्यंती बाला दुमेधुनो जना अपमादंच मेधावी धनसेठ्ठम रखती. आता मूर्ख किंवा दुर्बुद्धी लोक प्रमादात गुरफटलेले असतात आणि बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ संपत्तीप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतात. सिम्पल्टन्स फॉक ऑफ लिटल इंटेलिजन्स आर गिवन टू हेडलेसनेस, बट द इंटेलिजंट मॅन प्रिझर्व्स हेडफुलनेस ॲज हिज ग्रेटेस्ट ट्रेझर. मा पमाद मनुयुजेथ मा कामरती संतवं अपमत्तो हि झायंतो पप्पोती विपुलं सुखंती. प्रमाद करू नका, काम भोगामध्ये गुरफटू नका, कारण की प्रमाद ना करा ध्यान केल्यामुळे विपुल सुख प्राप्त होते. गिव्ह नॉट युअरसेल्फ अप टू हेडलेसनेस, इंडल्ज नॉट इन लस्ट अँड सेन्शुअल प्लेजर, फॉर ही दॅट ही heedful and practice meditation attains profound happiness. पमादं अपमादेन यदा नदति पंडितो नुदति पंडितो पय्या पासाद मारुह्य असोको सोकिनी पुजं पब्बतट्ठो भूमट्टे धीरो बाले अवेक्खतीति. जेव्हा कोणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला अप्रमादाने जिंकतो, तेव्हा प्रज्ञारूपी प्रासादावर चढलेला असा तो शोकरहित
धैर्यवान मनुष्य शोकग्रस्त लोकांकडे अशा प्रकारे पाहतो की जसा पर्वत शिखरावर उभा असलेला कुणी जमिनीवर उभ्या असलेल्या लोकांकडे पाहतो. When the wise man banishes headlessness by heedfulness, he climbs the terrace of wisdom and free from sorrow, looks upon the sorrowing folk of the world, steadfast as those standing on a mountain top. He gazes upon the simpletons standing on the ground below. आणि याच्यामधली शेवटची कथा आजच्या याच्यातली आहे. अपमत्तोपमतेसु सुत्तेसु बहुजागरो अवलंबस सिघसो हित्वा याती सुमेधसो. प्रमाद करणाऱ्यामध्ये अप्रमादी, निद्रेत झोपलेल्या लोकांमध्ये जागृत असा बुद्धिमान मनुष्य दुसऱ्यांना मागे टाकून अशा प्रकारे पुढे जातो की जसा वेगवान घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकून जातो. हेडफुल अमंग द हेडलेस, वॉचफुल अमंग द स्लीपिंग, even as a racer outstrips a hack, even so goes a wise man. या ज्या 4 गाथा आहेत त्या गाथेचा पहिल्यांदा अर्थ घेऊन त्याच्यानंतर ह्या कथा आपण आता चालू करतोय. तर सर्वात पहिली कथा जी आहे, ज्या गाथा नंबर 26-27 ज्याच्यामध्ये आहे ती बाल एज दिस पाली मधला आहे. या गाथेमध्ये या कथेमध्ये कथा आहे बालनखत्वतू कथा. यामध्ये काही शब्द आलेले आहेत. पहिले त्या शब्दांचे अर्थ समजूया आणि स्ट्रेटवे आपण पुढे कथेकडे जाऊया. पमाद हा एक शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ आळशी आणि अनुत्साही होतो. मनु याचा माणसे, युंजंती जुळून राहणे, व्यस्त राहणे, आणि संसंग याचा फायदा किंवा गुणवत्ता. पमाद मनु युंजंती आळसामध्येच व्यस्त राहणारी माणसे, अनुत्साही असणारी माणसे. बाला म्हणजे मूर्ख. दुम्मेधुन हे शब्द आलेले आहेत. हे अपमादंच हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात शब्द. मेधावी, धनंग, सेठंग, मेधावी, रक्कती, कामरती, संतवन, झायंतो, पप्पोती आणि मा वगैरे. तर ही कथा कशी आहे आपण पाहूया. बालनक्कत संगोटवत्तू कथा. भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी मूर्खांचा हा उत्सव, बालनक्कत संघटवत्तू, मूर्खांचा हा उत्सव ह्याविषयीची ही कथा सांगितलेली आहे. आजही आपण बघतो उत्तरेकडे मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव खेळला जातो. सध्या ही प्रथा चालूच आहे तिकडे. एकदा काय झालं की श्रावस्ती येथे हाच जो उत्सव आहे मूर्खांचा उत्सव नावाचा, एकमेकांना मारणे, फटकारणे असा एक उत्सव साजरा केला जात होता. बुद्धाच्या काळात येतो होता. ह्या उत्सवामध्ये मूर्ख माणसे, अज्ञानी माणसे, बेअक्कल असे लोक एकमेकांच्या अंगावर राख शेण उडवून हा उत्सव साजरा करीत होते. 1 आठवड्यापर्यंत असा गलिच्छ भाषेचा वापर करीत होते. जे कोणी घराबाहेर पडत असत त्यांच्या अंगावर चिखलफेक करीत असत. या कालावधीमध्ये लोक आपल्या जवळच्या लोकांविषयी सुद्धा मान सन्मान ठेवीत नसत, आदर दाखवित नव्हते. हे लोक इतरांकडून पैसे वगैरे मागत असत. काही जण ते पैसे देत असत आणि जे पैसे किंवा इतर वस्तू देत नसत त्यांच्याविषयी अनादर दाखवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असत, जे आज सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं. मग हा 7 दिवसापर्यंत हा उत्सव साजरा करण्यात आला. अंगावर राख फेकणे, शेण टाकणे, असभ्य भाषेत टोमणे मारून बोलणे असे सर्व 7 दिवसपर्यंत चालले. श्रावस्तीमध्ये काय झालं की त्यावेळी 7 करोड धम्म उपासक होते. ह्या 7 दिवसापर्यंत उपासकांनी भिक्खूंना विहारामध्येच भोजन पाठविण्यासाठी व्यवस्था केली होती आणि उपासक आपापल्या घरातच राहत होते. 8व्या दिवशी जेव्हा हा उत्सव संपला तेव्हा त्यांनी भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाला आपल्या घरी भोजनासाठी बोलावून त्यांना मोठ्या प्रमाणात भोजन व दान देण्यात आले. धम्मचर्चा झाली. त्यानंतर उपासक एका बाजूला बसले आणि तथागतांना म्हणाले, म्हणते, आमचे 7 दिवस हे खूपच दुःखदायक होते. अत्यंत त्रासात गेले. मूर्खांच्या शिव्या व वाईट शब्द ऐकून आमचे कान फुटतील असे वाटत होते. कोणीच कोणाची लाज बाळगत नव्हते, कसलाच आदर दाखवित नव्हते आणि या कारणासाठी आम्ही आपणास पिंडपातासाठी जाण्यास मज्जाव करीत होतो.
आम्ही सुद्धा या काळात घराबाहेर गेलो नाही. शास्त्याने हे ऐकले आणि ते म्हणाले, मूर्ख आणि अज्ञानी लोकांचा स्वभावच असा असतो की या प्रकारची कृत्ये करणे, बेशरमपणाचे आचरण करणे, व्यवहार करणे, मूर्ख आणि अज्ञानी लोकांची कामे ही अशीच असतात. परंतु जे कोणी उत्साही धैर्यवान असतात ते आपली सावधानता एखाद्या मौल्यवान किमती खजिन्याप्रमाणे सांभाळून ठेवतात आणि अशा प्रकारची वर्तणूक करून ते अमृता समान अशा परम निब्बाणाला किंवा निर्वाणाला प्राप्त करतात. आणि भगवंत पुढे म्हणाले, मूर्ख लोक अज्ञानाच्या महासागरात अविद्यामध्ये बुडालेले असतात. बुद्धिमान लोक आपल्या शीलाचे रक्षण उत्साहाने करतात. संसाराच्या या तुच्छ क्षुल्लक गोष्टींचा मोह करू नका. त्याग करा, विवेकी बना, उद्योगी बना, आळस नष्ट करा, काम क्रीडा यामध्ये सतत मदमस्त होऊ नका. ध्यानशील व्हा, साधना करा, उत्साही बना व अमृततुल्य अशा निब्बाणाला प्राप्त करा. तेच खरे सुख आहे, महान सुख आहे, असे म्हणून तथागतांनी पुढील गाथा उच्चारल्या. मगाशी ज्या सुरुवातीला म्हटल्या होत्या 26 आणि 27, मूर्ख दुर्बुद्धी लोक प्रमादात गुरफटलेले असतात. बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ संपत्तीप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतात. भगवंत पुढे म्हणाले, प्रमाद करू नका, काम भोगामध्ये गुरफटू नका, कारण की प्रमाद न करता ध्यान केल्यामुळे विपुल सुख प्राप्त होते. ही कथा सांगितल्यानंतर भगवंतांनी त्या उपासकांना ह्या गाथा सांगितल्या. ह्या गाथा सांगून भगवंताकडून या गाथा ऐकून त्याचं विश्लेषण ऐकून अनेक लोकांना पटमध्यानाचा मार्ग मिळाला, सोतापत्ती मार्ग आणि फळाची प्राप्ती झाली. आणि 3 विद्या, तेविद्या, तिसो विद्या असं म्हटलेलं आहे त्या अट्टकथेमध्ये. तिसो विद्या, 6 प्रकारचे विशेष ज्ञान, 6 अभिज्ञा हे प्राप्त करण्यासाठी त्यांना मार्ग मिळाला. ह्या बालनखत संघटवथूमध्ये हे जे खाली शब्द आलेले आहेत, हे कथा सांगितल्यानंतर जे तिथल्या लोकांना साक्षात्कार झाला, काय काय त्यांना मिळालेलं आहे, त्या कथेच्या रूपाने त्यांचा जो लाभ झाला ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये पटमध्यान आलेला आहे, मग्गफल हा शब्द आलेला आहे, तिसो विद्या, 6 अभिज्ञा आणि सोतापन्न अट्टकथेमध्ये हे शब्द आलेले आहेत. स्टोरी या ठिकाणी संपते बालनखतवत्तूची. आणि यामधून फायदा काय झाला, काय धम्माचे शब्द तिथे आले होते, त्याचा आपण आता विश्लेषण आणि चर्चा आपण करणार आहोत. पहिल्यांदा ध्यानाच्या विविध पायऱ्या समजून घेणे आवश्यक आहे. ध्यान जे मेडिटेशन म्हणतो आपण, साधना म्हणतो, त्याचे 8 प्रकार आहेत. ध्यानाचे एकूण 8 स्टेजेस आहेत. प्रथम ध्यान ते चतुर्थ ध्यान ह्याला रूप ध्यान असं म्हणतात किंवा त्यालाच आकार ध्यान असं म्हणतात. 5वे, 6वे, 7वे आणि 8वे ध्यान याला आरूप ध्यान किंवा निराकार ध्यान असे म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन केल्याने अकुशल विचारापासून मन दूर जाते आणि कुशल विचार मनामध्ये उत्पन्न होतात. तेव्हा मन समाधीसाठी एकाग्र होते. मन उपेक्षा भावनेमध्ये, इक्वॅनिमिटीमध्ये येते आणि सावधानपणे समाधीच्या अभ्यासाकडे वळते. ध्यानाची सुरुवात आनापानसतीने केली जाते. रूप ध्यान 4 प्रकारचे मगाशीच आपण सांगितलं, त्यापैकी पठण ध्यान या ठिकाणी शब्द आलेला आहे. काय असतं पठण ध्यान ते आपण पाहूया. योग्य प्रकारे विषय लोलुप्त किंवा भोगविलास, भोगासक्ती आणि अकुशल गुण ह्यांचे पासून मन मुक्त होते आणि निर्जन निवांत अशा ठिकाणी मनाला एकाग्र केले जाते व चित्त समाधीमध्ये स्थिर होते. प्रीती म्हणजेच रॅप्चर असं म्हणतात त्याला, अत्यानंद होतो. सुखाचा प्रसंग उद्भवतो. एकांतवासात असल्यामुळे वितक्क विचार म्हणजेच विषयांतर करणारे विचार हे मनामध्ये चालू राहतात, मात्र
इंद्रियजन्य सुखापासून मन मुक्त होते आणि वितक विचार मात्र चालू असतात. ही पटम ध्यानाची क्रिया असते. यानंतर याच्यामध्ये दुसरा एक शब्द तिस्सो विद्या हा शब्द आलेला आहे. तिस्सो विद्या तिथे तिस्सो विद्या म्हणजे पुब्बा अनुसती ज्ञान आणि दिव्य चक्षु आणि आसवखय ज्ञान. These knowledges are attained after a higher development of concentration called absorption. म्हणजेच ध्यानाचं उच्च प्रतीला गेल्याच्या नंतर या तीन विद्या प्राप्त होतात. It is also said that not easy to develop these knowledges even though one may attain the absorption. जर एखाद्याला ध्यान जरी प्राप्त झालं असेल तरी जरुरी नाहीये, कारण हे फार कठीण आहे या विद्या मिळणं. जरुरी नाहीये की कोणी प्रथम ध्यानमध्ये गेला, द्वितीय ध्यानामध्ये गेला आणि त्याला पुब्बे निवास अनुसती दिव्यचक्षु आणि आसवखय मिळालंच. शक्य नाहीये. आसवखय जेव्हा मिळतं, आसवखय झाल्याच्या नंतर अरहंताकडे वाटचाल चालू झालेली असते. इट इज ऑल्सो टर्म विथ द नेम ऑफ थ्रीफोल्ड नॉलेजेस. त्याला तेविज्य असं म्हणतात. आणि हे अनेक ठिकाणी आपल्या त्रिपिटकामध्ये आलेलं आहे. तेविज्य सुक्त सुद्धा आलेलं आहे. द तेविज्य आणि तिसो विद्या refers in the early phase of Buddhism to the three kinds of Veda scriptures. Moreover, in Tevijja Sutta also states Vasetta, the Brahmin who is expert in three Vedas. त्या तेविज्य सुत्तामध्ये वासिष्ठबद्दल उल्लेख आलेला आहे. ह्या ज्या तीन विद्या आहेत, द थ्री लास्ट नॉलेजेस ऑफ सिक्स, ज्या छळ अभियामध्ये 6 स्पेशल पॉवर्स असतात, त्याच्यातले हे शेवटचे 3 आहेत. पुब्बे निवास अनुसती दिव्यचक्षु आणि आसवखय ज्ञान. इन तेविज्य वच्चगोत सुत्त मध्यम निकाय बुद्धा इज ऑफन रेफर्ड टू ॲज तेविज्या इन द कॅनन. कॅनन मध्ये म्हणजे त्रिपिटकामध्ये बुद्धाने अनेक वेळेला याचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला मध्यम निकायामध्ये सुद्धा तेविज्य वच्चगोत सुत्तामध्ये याचा उल्लेख केलेला आढळतो. आपल्याला त्याचा सविस्तरपणे आपण त्या ठिकाणी पाहू शकू. यानंतर त्याच्यामध्ये त्या सुत्ता मगाशी अठ्ठकथेमध्ये सुपर नॉर्मल पॉवरचा उल्लेख आलेला आहे. छ अभिया म्हणजे 6 प्रकारचे विशेष ज्ञान. काय असते हे छ अभिया? अभिया म्हणजे काय? अभि विशेषतो जानाती ती अभिया. अभि विशेषतो जानाती म्हणजे अभि या शब्दाचा अर्थ हायर होतो म्हणजे उच्च, विशेषतो म्हणजे खास करून ऑलटुगेदर किंवा डिस्टिंक्टिव्ह, जानाती ती नोज, फाइंड आउट, टू बी अवेअर, जाणणे, आणि अभिया म्हणजे स्पेशल नॉलेज, सुपर नॉर्मल पॉवर्स, ए हायर डिस्टिंक्टिव्ह स्पेशल नॉलेज, त्याला अभिया असं म्हणतात. ह्या ज्या 6 प्रकारचे सुपर नॉर्मल पॉवर्स आहेत ते काय काय आहेत? इद्धिविद अभिया, दिव्यसोत अभिया, परचित्त विजानन अभिया, पुब्बे निवासानुसती अभिया, दिव्यचक्षु अभिया आणि आसवखय अभिया. म्हणजेच इद्धिविद ज्ञान, दिव्यसोत धातू ज्ञान, चेतोपरिय ज्ञान, पुब्बे निवास ज्ञान, दिव्यचक्षु ज्ञान आणि आसवखय ज्ञान. त्यामध्ये इद्धिविद काय आहे? ह्या इद्धिविद नॉलेज मध्ये दिस नॉलेज गिव्स एक्सप्लेनेशन. ह्याचं जे आहे ना, आपल्या सामयफल सुत्तामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्रिपिटकाचा, ज्यांनी MA वगैरे केलेला आहे किंवा त्रिपिटकामध्ये नॉर्मली दीघनिकायमध्ये सामयफल सुत्त आलेला आहे, तर त्या सामयफल सुत्तामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. याच्यामध्ये ह्या इद्धिविद ज्ञानमध्ये भिक्खू फ्रॉम दिस बॉडी ही क्रिएट्स अनदर बॉडी, म्हणजे एका शरीरापासून तो दुसरं शरीर बनवू शकतो. इंडॉर्ड विथ फॉर्म, सगळं शरीर बनवू शकतो. मेड ऑफ द माइंड, माइंड बनवू शकतो. कम्प्लीट इन ऑल इट पार्ट्स, नॉर इन्फेरियर इन इट्स फॅकल्टीज. ही कॅन बी मेनी, एकापासून अनेक रूप धारण करू शकतो. गोज थ्रू वॉल अँड माउंटेन, भिंतीच्या पलीकडे जाऊ शकतो, पर्वतावरती जाऊ शकतो. डाईव्हज इन अर्थ, पृथ्वीमध्ये किंवा ह्या अंतराळामध्ये तो छलांग मारू शकतो. वॉक इन द वॉटर, पाण्यावरती चालू शकतो. फ्लायज इन द स्काय, आकाशामध्ये उडू शकतो. अँड टच सन अँड मून. इन अंगुत्तर निकाय, अंगुत्तर निकायामध्ये पहा, म्हणजे हे इद्धिविद ज्ञान असणाऱ्यांना किती मिराकल्स पॉवर असतात, किती पॉवर्स असतात त्यांच्याकडे.
ते आकाशामध्ये डाईव्ह करू शकतात, सूर्यचंद्रापर्यंत मजल करू शकते, पाण्यामध्ये चालू शकतात, ते भिंतीवरून भिंतीच्या आरपार जाऊ शकतात. अंगुत्तर निकायामध्ये बुद्धाने In Anguttara Nikaya, the Buddha entitled Venerable Moggallana in supernormal power. Among the disciples, Mahamoggallana is the chief in possessor of supernormal power. बुद्ध म्हणतात की महामोग्गलान जो आहे ते सुपरनॉर्मल पॉवर मध्ये मास्टर आहे. बुद्ध स्वतः अंगुत्तर निकायामध्ये दाखला देतात, सांगतात. यानंतर सुपरनॉर्मल पॉवर मध्ये दिव्यसोत धातू आहे 2 नंबरला. दिव्यसोत धातू म्हणजे काय असतं, काय आहे ते दिव्यसोत? दॅट इज अ डिवाइन इयर एलिमेंट. ही हियर्स बोथ काइंड्स ऑफ साऊंड्स. ज्यांना दिव्यसोत धातू ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांना सगळे आवाज ऐकू येतात. कसले आवाज ऐकू येतात? ही हियर्स द 2 काइंड्स ऑफ साऊंड्स. 2 प्रकारचे आवाज ऐकू शकतो तो. कोणते? डिवाइन अँड ह्युमन. दैवी आवाज म्हणजे नॉन ह्युमन एंटिटी आहेत त्यांचेही आवाज ऐकू शकतो आणि ह्युमन एंटिटीचे ऐकू शकतो. पशुपक्ष्याचे ऐकू शकतो, जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचे आवाज ऐकू शकतो. दी साऊंड्स ऑफ डेइटीज अँड ह्युमन बिंग्स. बघा, डेइटीचे आणि ह्युमन बिंगचे आवाज तो ऐकू शकतो. दोज दॅट आर फार ॲज वेल ॲज नियर. कितीही दूर असतील ते आवाज त्याला ऐकायला येतात, कितीही जवळ असतील ते त्याला आवाज ऐकायला येतात. दॅट इज कॉल्ड दिव्यसोत धातू. What is meant? Those that are far as well as near. What is meant is that he hears sound that are far off, even in another world sphere. हेच जग काय की इतर ठिकाणी जर असेल कुठलं जग तर त्या ठिकाणाहून सुद्धा त्याचे आवाज तो ऐकू शकतो असं म्हणलेलं आहे. अँड दोज दॅट आर नियर, आणि जे जवळ आहेत त्याचेही तो आवाज ऐकू शकतो. इवन द साऊंड ऑफ क्रिएचर्स लिव्हिंग इन. आणि जे क्रिएचर्स आहेत मनुष्य सोडून त्यांचेही तो आवाज ऐकू शकतो. या ठिकाणी या चित्रामध्ये साधनेमध्ये बसलेले दाखवलेले आहेत साधक. आणि लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर बॉडी, टॉक टू प्लांट्स आणि इग्नोर पीपल. हे करत असताना साधना अशा प्रकारे केली पाहिजे की मला आता दिव्यसोत धातू आणि मला ऐकायचं आहे, आता इतरांचा आवाज मला ऐकायचा आहे. हा, तर हे जे दिव्यसोत आहे त्याला जे हे स्पेशल पॉवर जे प्राप्त झालेले आहे, तर त्यावेळेला मन एकाग्र करून लिसन टू युअर बॉडी आणि टॉक टू प्लांट्स, इग्नोर पीपल सगळं विसरून जर त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर एक एक आपल्याला स्पेशल पॉवर जे आहेत त्यांना मिळू शकतात. हेच छळ अभियामधलं 2ऱ्या नंबरचं स्पेशल पॉवर आहे, डिवाइन इयर एलिमेंट. यानंतर 3rd नंबर जे आहे तो चेतुपरीय ज्ञान. परिच्छ, परचित्त, परचित्त विजानन अभिज्ञा. यामध्ये पेनिट्रेशन ऑफ माइंड, पेनिट्रेशन ऑफ माइंड्स ऑफ अदर्स. दुसऱ्यांच्या चित्ताची जाणीव करणे. ही डायरेक्ट्स, आपलं तो भिक्खू काय करतो की स्वतः ही डायरेक्ट्स, ही इन्क्लाइन्स हिज माइंड टू द नॉलेज ऑफ पेनिट्रेशन ऑफ माइंड. समोरच्याचं कोणाच्याही मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणाच्या चित्तात काय उत्पन्न झालंय, ते सध्या काय करतात, त्याच्या चित्तामध्ये कुठले भाव उत्पन्न झालेले आहेत हे जाणायचं असेल तर तो पहिल्यांदा त्याच्या चित्ताशी कनेक्ट होतो आणि नंतर त्यांना समजतं की यस, मी त्याच्या चित्तामध्ये आता घुसलोय, मला त्याचं चित्त आता जाणायचं आहे. आणि मग तो ही इन्क्लाइन्स हिज माइंड टू द नॉलेज ऑफ पेनिट्रेशन ऑफ माइंड, आणि ही पेनिट्रेट्स with his mind the mind of other beings, other persons. इतरांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे सगळं तो जाणू शकतो. त्याला परचित्त विजानन अभिज्ञा असं म्हणतात. द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे 3ऱ्या नंबरचं स्पेशल पॉवर जे आहेत. यानंतर पुब्बे निवास ज्ञान, रिकलेक्शन ऑफ पास्ट लाईफ. पुब्बे निवास, पूर्वीच्या जन्माची माहिती असणे. रिकलेक्शन ऑफ पास्ट लाईफ, याच्यामध्ये ही डायरेक्ट्स समाधीमध्ये डीप मेडिटेशन मध्ये बसल्यानंतर ही डायरेक्ट्स हिज माइंड, ही इन्क्लाइन्स हिज माइंड टू द नॉलेज ऑफ रिकलेक्शन ऑफ पास्ट लाईफ. तो विचार करू लागतो की मला आता पास्ट लाईफ बघायची आहेत. Recollection of past life, that is to say
1 बर्थ, 1 जन्म, 2 बर्थ, अरे 2 जन्म, 3 बर्थ, 4 बर्थ, 5, 10, 20, 40, 80, 100 बर्थ, 1000 बर्थ, आणि कितीतरी मेनी एवॉन्स ऑफ वर्ल्ड कॉन्ट्रॅक्शन, मेनी एवॉन्स ऑफ वर्ल्ड एक्सपान्शन, कितीतरी योजन असं बघतो, कितीतरी योन असं बघतो तो, कल्पपर्यंत आपले लाईफ पाहू शकतो की मी या ठिकाणी जन्मलो, काय काय होतं, काय बघतो तो. मेनी येऊन ऑफ द एक्सपान्शन, देअर आय वॉज सो नेम्ड, अरे त्या जन्मामध्ये त्या ठिकाणी माझं नाव हे होतं. ऑफ सच अ रेस, मी या रेसमध्ये जन्मलो होतो. विथ सच अन अपिअरन्स, माझं असं रूप होतं, असं अपिअरन्स माझं होतं. सच वॉज माय फूड, माझं अन्न हे होतं. सच वॉज माय एक्सपिरियन्स ऑफ प्लेजर अँड पेन, अरे त्या जन्मामध्ये मला हा आनंद होता, हे दुःख मी त्या जन्मामध्ये भोगलं होतं. सच वॉज द एंड ऑफ माय लाईफ स्पॅन, आणि अशा प्रकारे त्या जन्मामधलं माझं लाईफ सुद्धा संपून गेलं होतं. हे सगळं तो पाहतो. किती जन्मापर्यंत पाहतो? अनंत जन्मापर्यंत. 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, 3, 4, 5, 10, 50, 100, 1000 आणि कल्पपर्यंत हे सगळं तो पाहू शकतो. दिस इज द स्पेशल पॉवर, याला पुब्बे निवास ज्ञान म्हणतात. ह्या 6 अभियापैकी सच वॉज माय फूड, सच वॉज माय एक्सपिरियन्स, सच प्लेजर अँड पेन, सच वॉज द एंड ऑफ माय लाईफ अँड पासिंग अवे. बघा, लाईफ तिथलं संपलं, त्याच्यानंतर पुढे काय होतं? पासिंग अवे फ्रॉम देअर, तिथून मी निघालो पुढे, आणि कुठे? आय रिअपिअर्ड, तिथून माझी च्युती झाली, माझं लाईफ संपलं त्या ठिकाणाहून, आणि या ठिकाणी मी पुन्हा उत्पन्न झालो, पुनर्जन्म झाला. आय रिअपिअर्ड हिअर, दस विथ दीज आस्पेक्ट्स अँड पर्टिक्युलर्स ही रिकलेक्ट्स हिज पास्ट लाईफ्स. किती जन्माचं ज्ञान त्यांना मिळतं. अशा प्रकारे तो आपल्या पास्ट लाईफ बद्दल ज्ञान प्राप्त करतो, समजू शकतं त्याला. द बुद्धा डिक्लेअर्ड इन अंगुत्तर निकाय, अंगुत्तर निकायमध्ये परत बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे, अमॉंग माय मेनी डिसायपल्स, माझ्या अनेक शिष्यांपैकी रिकलेक्शन ऑफ पास्ट लाईफ, शोभित इज द चीफ. शोभित नावाचे भिक्खू होते, त्या शोभित आहेत, ते चीफ आहेत, त्यांना हे पुब्बे निवास ज्ञान चांगल्या प्रकारे आहे, असं बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर 5वं जे अभिज्ञ आहे, स्पेशल नॉलेज आहे, त्याला दिव्यचक्षु ज्ञान असं म्हणतात. दिव्यचक्षु, डिव्हाइन आय, डिव्हाइन आय, हे याला दिव्यचक्षु. ही सीज बीइंग्स पासिंग अवे अँड रिअपरिंग. तो ज्याला हे दिव्यचक्षु प्राप्त होतात, तो काय करतो? हे जे बीइंग्स आहेत, ह्युमन बीइंग असतील किंवा नॉन ह्युमन असतील, हे बीइंग्स आहेत, ते जन्मतात, पासिंग अवे, नष्ट होतात आणि पुन्हा जन्मतात. पासिंग अवे अँड रिअपिअरिंग, इन्फेरियर अँड सुपिरियर, फेअर अँड अगली, हॅपी अँड अनहॅपी इन देअर डेस्टिनी. दुःखी आहेत, सुखी आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, सुंदर आहेत, कुरूप आहेत, हे सगळं तो पाहतो. ही अंडरस्टँड्स बीइंग ॲज फायरिंग अकॉर्डिंग टू देअर डीड्स. त्यांच्या कर्मामुळे त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांची च्युती कशी झाली, ते कसे उत्पन्न झाले, हे सगळं तो दिव्यचक्षुने पाहतो. आणि पुन्हा अंगुत्तर निकायामध्येच बुद्ध म्हणतात, अनुरुद्ध, अनुरुद्ध ॲज अ चीफ अमॉंग हिज डिसायपल्स इन पजेसर ऑफ डिव्हाइन आय. त्या दिव्यचक्षुमध्ये सर्वात ज्यांना प्राप्त झाले असतील दिव्य चक्षु, तर तो अनिरुद्ध आहे, तो अग्र आहे, असं बुद्ध डिक्लेअर करतात. आणि ह्या स्पेशल पॉवर मध्ये ह्या ज्या 6 अभिज्ञ आहेत, ह्या 6 सुपर नॉर्मल पॉवर मध्ये सर्वात शेवटी जे आहे आसौख्य ज्ञान. आसौख्य ज्ञान, टू नो अबाउट ऑल टाइप्स ऑफ सफरिंग, सगळ्या प्रकारच्या दुःखाबद्दल जाणीव आहे त्याला. द कॉज ऑफ सफरिंग, दुःखाचं कारण माहिती आहे. अँड टू नो इट बाय ऑल द 3 वेज,
he attains the four fruits and gets fully liberated is called the आसौख ज्ञान. हे सगळं दुःख काय आहे जाणतो, दुःखाचं कारण काय आहे जाणतो, दुःख निवारण करण्याचा मार्ग काय आहे जाणतो, 3 प्रकारे जाणतो. म्हणजे काय, दुःख आहे, अनित्य आहे, अनंत आहे, हे तो जाणतो. आणि अशा प्रकारे त्याच्यातनं तो लिबरेट होतो, मुक्त होतो. आणि हे संपूर्णपणे आपल्या आश्रमांचा क्षय केलेला हे जे ज्ञान आहे, ही डिसर्न द ट्रुथ ऑफ सफरिंग, ओरिजिन ऑफ सफरिंग, cessation of suffering and the way leading to the cessation of suffering. He has eradicated all the defilements and cankers of sensual desires. जे या कामभोगामध्ये, या संसारामधल्या सगळे जे डिफाइलमेंट आहेत, ते डिफाइलमेंट तो नष्ट करतो, बघतो तो. कॅन्कर्स ऑफ इग्नोरन्स विथ रिलीज देर इज द नॉलेज रिलीज्ड. त्याला माहिती आहे हे आता मुक्त झालेलं आहे, याच्यातनं मी मुक्त झालोय. ही डिसर्न्स दॅट. आणि सर्वात शेवटी तो म्हणतो, अरे बर्थ इज एंडेड, जीवन माझं संपलेलं आहे आता. द होली लाईफ फुलफिल्ड, माझं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. द टास्क डन, जे काय करायचं होतं ते सगळं करून झालंय. देर इज नथिंग फर्दर फॉर दिस वर्ल्ड. आता या जगामध्ये मला करण्यासारखं काय राहिलेलं नाहीये, माझा जन्म पुन्हा होणार नाहीये. दिस इज कॉल्ड आसौख ज्ञान. जेव्हा सगळं सगळं नष्ट होऊन जातं आणि इथूनच पुढे अरहंत पद प्राप्त होतं. ह्या ज्या 6 अभिज्ञा ज्या आहेत, 6 अभिज्ञा, अशा प्रकारे या पहिल्या बालनखत याच्यामध्ये वस्तूमध्ये हे शब्द आलेले होते, म्हणून त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणून हे घेतलं. याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्वाचा सोतापन्न हा एक शब्द आलेला आहे. प्रत्येक गाथेच्या शेवटी, प्रत्येक अट्टकथेच्या शेवटी शेवटचं वाक्य तुम्ही जर पाहिलं असेल तर हे भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना बहु असा शब्द आलेला आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना सोतापन्न फळ प्राप्त झाले, त्याचा अनुभव लोकांनी घेतला, अशा प्रकारचा उल्लेख आहे. सोतापन्न काय आहे हे आपण पाहूया थोडक्यामध्ये. आपण जरा क्विक जाणार आहोत. पुढच्या 2 कथा पण आहेत, पण त्याच्यामध्ये बहुतेक हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून याला आपण जरा वेळ देऊया. सोतापन्न काय आहे? ज्याने अष्टांग मार्गाचे पालन करून धम्माच्या प्रवाहात प्रवेश केला आणि निब्बाण प्राप्तीसाठी प्रयत्न चालू ठेवला आहे, त्याने श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली आहे असे समजले जाते. पहा, अष्टांग मार्गाचे पालन करून धम्माच्या प्रवाहात प्रवेश केला आणि निब्बाण प्राप्तीसाठी प्रयत्न चालू ठेवला, त्याने श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली असे समजले जाते. काय आहे श्रोतापत्ती? मग्ग. ज्याने पहिले 3 संयोजने, म्हणजेच पहिले फेटर्स, इंग्रजीमध्ये त्याला फेटर्स म्हणतात, पहिले 3 संयोजन किंवा धम्म मार्गात प्रगतीसाठी अडथळा आणणाऱ्या बेड्या. संयोजनाला मराठीमध्ये आपण पुन्हा काय म्हणू की धम्म मार्गाच्या प्रगतीसाठी अडथळा आणणाऱ्या बेड्या तोडल्या आहेत, संयोजने नष्ट केली आहेत, अशा व्यक्तीला श्रोतापन्न म्हटलं जातं. मग हे 3 संयोजने म्हणजेच काय? सकाय दिठ्ठी, मिच्छा दिठ्ठी, रॉंग व्ह्यू ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, वैयक्तिक अभिरुची, शैली, विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे अनिश्चितता किंवा शंका, कुशंका, स्केप्टिकल डाऊट्स मनामध्ये असतात. आणि सीलवत्त परामासो म्हणजे सदाचार आणि कर्तव्य ह्या बाबतचे गैरसमज. हे 3 संयोजने, हे 3 पेटर्स निघून जातात. सम्मादिठ्ठी उत्पन्न होते. बुद्ध, धम्म आणि संघ यांचे विषयी अतूट श्रद्धा उत्पन्न होते. श्रोतापन्न झालेल्यांना जो धम्म उत्पन्न होतो तो नष्ट होणारा आहे, अनिच्छ आहे याची जाणीव होते. त्यांना फलप्राप्ती प्राप्त होते आणि निब्बाणाकडे घेऊन जाणारा मार्ग दृष्टीस पडतो. कोसंबी सुत्तामध्ये, कोसंबी सुत्त संयुक्त निकायामध्ये 12.68 बुद्धांनी फार सुंदर उपमा दिलेली आहे, तिकडे उदाहरण दिलेलं आहे. थोडक्यामध्ये मी या ठिकाणी मांडलेलं आहे. एक व्यक्ती ओसाड रस्त्याने जात असते. त्याला वाळवंटामध्ये पाण्याची विहीर नजरेला पडते. तहान लागलेली आहे, पाणी नजरेस पडतंय, परंतु पाणी काढण्यासाठी दोरीही नाही आणि बादली सुद्धा नाही. पाण्याची त्याला खूप तहान लागल्या, वाळवंटामध्ये आहे, तो ओसाड रस्त्याने आहे. पाण्याची महती त्याला समजते. अरे पाण्या वाचून
मी मरेन आता, पाणी किती आवश्यक आहे याची महती त्याला समजते, परंतु तो उपभोग घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अर्हंतासाठीचे मार्ग दिसतात पण प्राप्त झालेले नाहीये. तो मार्गावर आहे, चालण्याच्या मार्गावर आहे. ते प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्नशील असते. स्वतःपन्न व्यक्ती स्वतःविषयी म्हणते, नरक संपलेला आहे, पशु योनीत जन्म होणार नाही, भूत प्रेत यामध्ये जन्म होणार नाही, जे जे वाईट आहे त्यापासून मी मुक्त आहे, मी आता मुक्त होण्याच्या प्रवाहामध्ये प्रवेश केला, मी निब्बाणगामी आहे. रतनसुत्तामध्ये आपण प्रत्येक जण रतनसुत्त म्हणतो. रतनसुत्त बहुतेक घरोघर पोहोचलेले आहेत. आपल्या पाली डिपार्टमेंटचं कॅसेट पण आहे. प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा रतनसुत्त होतं किंवा वर्गामध्ये सुद्धा वर्ग चालू झाले की रतनसुत्त म्हणलं जातं. त्या रतनसुत्तामध्ये गाथा 10 आणि 11 आहेत पहा. 6 वत्स दस्सन संपदाय, त्या गाथा ज्या आहेत त्या गाथेचा अर्थ काय आहे? 6 वत्स दस्सन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवन्ति, सक्काय दिठ्ठी विचिकिच्छितंच शीलवत्नं वापि यदत्ति किंची, चतुह पाये हीच विप्पमुत्तो, चतुह पाये हीच विप्पमुत्तो, छच्छा विठानानी अबब्बो कातू इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होती. त्या गाथा सोतापत्ती मार्गातील व्यक्ती यापुढे पशूंच्या योनीमध्ये जन्म घेणार नाही, नरक यातना भोगणार नाहीत किंवा भूतप्रेत म्हणून उत्पन्न होणार नाहीत, दुर्गतीला जाणार नाहीत. त्यांच्यासाठी हे प्रवेश बंद झालेले आहेत. 3 पेटर्स निघून गेले पाहिजेत. 6 प्रकारच्या डिफाइलमेंट्स म्हणजे घाण अशा निघाल्या पाहिजेत. ते काय आहेत डिफाइलमेंट? 6 प्रकारच्या 6 प्रकारचे डिफाइलमेंट्स. हेवा, मत्सर, असूया, त्याला एन्व्ही म्हटलेलं आहे. दुसरं आहे मत्सरीपणाचे कृत्य किंवा हेवाच, त्याला जेलस म्हटलेलं आहे. तिसरं आहे ढोंगीपणा किंवा दांभिकता, त्याला हिपोक्रसी म्हटलेलं आहे. चौथं फसवणूक आहे, लबाडी आहे, फ्रॉड म्हटलेलं आहे. त्याला विसंगती आहे, त्याला डेनिग्रेशन म्हटलेलं आहे. आणि ताठ्याने वागणे, डॉमिनियरिंग. हे जे डिफाइलमेंट आहेत, हे डिफाइलमेंट सुद्धा या सोतापन्न व्यक्तीतून निघून गेले पाहिजेत. सोतापन्न व्यक्तींचा पुनर्जन्म केवळ 7च वेळा होऊ शकतो. तो सतत निब्बाणाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील असतो. बुद्धाने श्रोतापन्न अवस्थेची 3 भागात विभागणी केलेली आहे आणि तेही त्यांच्या पूर्वजन्मानुसार. पहिलं काय आहे की ज्यांची 3 संयोजने निघून गेलेली आहेत, मगाशीच आपण पाहिले. सक्काय दिठ्ठी म्हणजे पर्सनॅलिटी बिलीफ, विचिकिच्छा स्केप्टिकल डाउट्स, आणि शीलवत्त परामासो अटॅचमेंट्स टू रूल्स अँड रिच्युअल्स, राईट्स अँड रिच्युअल किंवा रूल्स अँड रिच्युअल्स. तो निब्बाणाच्या प्रवाहामध्ये प्रवेश करता झाला. हे 3 संयोजने निघून गेली की निब्बाणाच्या प्रवाहामध्ये तो प्रवेश करता झाला, एंट्री झाली त्याची, श्रोत मध्ये आला. त्याचा यापुढे खालच्या योनीमध्ये म्हणजे लोअर वर्ल्ड मध्ये पुनर्जन्म होत नाही. तो पूर्णपणे निब्बाणाला जाण्यासाठी तयार असतो. केवळ 7च वेळा तो पुनर्जन्माच्या फेऱ्यात येतो. आणि ते पुनर्जन्म 7 वेळा येतात. तर तेही कसे होतात? तेही तो देवता किंवा मनुष्य लोक यामध्ये जन्म घेऊ शकतो. आणि अशा मनुष्याला सत्तखतु परम म्हणजे 1 with 7 births at the utmost असे संबोधले आहे बुद्धाने. आणि ह्या 3 भागापैकी पहिला भाग सत्तखतु परम, दुसरा भाग बुद्ध सांगतात, दुसरी जी विभागणी बुद्धाने केलेली आहे, जर एखाद्या मनुष्याचे 3 संयोजने निघून गेलेली आहेत, ही 3 संयोजनेवरतीच आपण पाहिली ती सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि शीलवत्त परामर्शो, हे 3 संयोजने निघून गेली, तो निब्बाणाच्या प्रवाहामध्ये प्रवेश करता झाला. त्याचा यापुढे खालच्या योनीमध्ये पुनर्जन्म होत नाही. तो पूर्णपणे निब्बाणाला जाण्यासाठी तयार असतो. केवळ 2 किंवा 3 वेळा, केवळ 2 किंवा 3 वेळा कुलीन कुटुंबामध्ये पुनर्जन्म होतो. कुलीन कुटुंबामध्ये पुनर्जन्म होतो आणि तो आपल्या दुःखातून मुक्त होतो. अशा मनुष्याला बुद्धाने नाव दिलेलं आहे कोलंकोल. 3 वेळा एका कुलातून दुसऱ्या चांगल्या कुळामध्ये जन्म होणे,
2 किंवा 3 वेळेला जन्म होतो त्याला कोलंकोल असं संबोधलेलं आहे. वन पासिंग फ्रॉम वन नोबल फॅमिली टू अनदर नोबल फॅमिली, असा त्याचा अर्थ होतो, असे बुद्धाने संबोधलेले आहे. हे श्रोतापन्नाचा दुसरा प्रकार बुद्धाने सांगितला आहे. आणि तिसरा जो सांगितलेला आहे, जर एखाद्या मनुष्याची 3 संयोजने निघून गेली, सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श, तो निब्बाणाच्या प्रवाहामध्ये प्रवेश करता झाला. त्याचा यापुढे खालच्या योनीमध्ये, लोअर वर्ल्ड मध्ये पुनर्जन्म तर होतच नाही. तो पूर्णपणे निब्बाणाला जाण्यासाठी तयार असतो. केवळ एकदाच मनुष्य जन्माला येतो आणि सर्व दुःखाचा अंत करतो. हे पहा, हे तिसरा प्रकार जो आहे, इथे बुद्धांनी त्याला याच्यामध्ये देव लोकांमध्ये वगैरे जन्म सांगितलं नाहीये. या ठिकाणी बुद्ध म्हणतात की तो एकदाच फक्त मनुष्य जन्मालाच येतो आणि मनुष्य जन्माला येऊन सर्व दुःखाचा अंत करतो, मुक्त होतो. अशा मनुष्याला बुद्ध म्हणतात एकबीजी. अशा मनुष्याला बुद्ध एकबीजी असे संबोधले आहे. वन जर्मिनेटिंग ओनली वन्स मोर. एकबीजी, वन जर्मिनेटिंग ओनली वन्स मोर. अशा प्रकारे हे 3 व्यक्ती, 3 प्रकारचे श्रोतापन्न यांच्या प्रकार बुद्धांनी सांगितलेले आहेत. श्रोतापन्न व्यक्तीने पुढील 6 कृत्य केले नसावेत. आईचा खून, वडिलांचा खून, अरहंताचा खून, वाईट हेतूने बुद्धांना जखम करून रक्त सांडवणे, संघामध्ये भेद करणे आणि बुद्धाशिवाय दुसऱ्याला गुरु मानू नये. या ठिकाणी आपल्या याच्यामधले धम्मपदातली गाथा आहे. ही सर्वात शेवटी धम्मपदामध्येच बुद्धाने सांगितलेलं आहे, सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा स्वर्ग जरी प्राप्त झाला व संपूर्ण संसाराचे स्वामित्व जरी मिळाले, तरीही या सर्वांपेक्षा श्रोतापत्ती फळ प्राप्त होणे हे श्रेष्ठ आहे. ही गाथा धम्मपदामधली 178वी गाथा आहे. आपण जेव्हा 178 नंबरला जे कोणाकडे येईल त्यावेळेला हे समजेल, परंतु मी थोडक्यामध्ये याचं फक्त अगदी 4-5 लाईन मध्ये मी सांगणार आहे. पथव्या एक रज्जेन सगस्स गमनेन वा सब लोका अधिपच्छेन सोतापत्ती फलनवरंग. बुद्ध म्हणतात, ही जी गाथा आहे, अनाथपिंडक आपल्याला माहिती आहे सर्वांना. अनाथपिंडकाला मुलगा असतो, त्याचं नाव काल असतं. काल, अनाथपिंडकाचा पुत्र काल. हा जो काल आहे, अनाथपिंडक किती दानी, बुद्धांना किती वंदन करणारा, सेवा करणारा, धम्म ऐकणारा, किती धार्मिक, परंतु त्याच्या उलट त्याचा मुलगा असतो काल. अनाथपिंडकाची खूप इच्छा असते की मुलाने धम्म ऐकावा, चांगल्या मार्गाला लागावं, बुद्धाचा धम्म ऐकावा, परंतु तो मुलगा काही केल्या योग्य मार्गाला किंवा सन्मार्गाला लागत नाहीये. काल त्याचं नाव असतं. अनाथपिंडक एक युक्ती करतो की त्याला मोह दाखवतो पैशाचा, की मी तुला 100 मोहरा देतो, पण तू एक दिवस आज संध्याकाळचं प्रवचन तू बुद्धाकडे जाऊन ऐकायचं. तो 100 मोहरा घेतो आणि बुद्धाकडे जातो आणि बुद्धाकडे जाऊन तो रात्रभर तिकडे झोपतो. त्याला काय परिणामच होत नाहीये बुद्धाचा उपदेश ऐकून. दुसऱ्या दिवशी परत घरी येतो. घरी आल्यानंतर अनाथपिंडक विचारतो, प्रवचन काय ऐकलंस का? नाही. अनाथपिंडक त्याला जेवायला देतो, तो जेवत नाहीये. अनाथपिंडक त्याला पुन्हा पैसे देऊ करतो आणि तो पैसे पुन्हा 100 मोहरा दिल्याच्या नंतर पुन्हा तो भोजन वगैरे करतो. म्हणजे हा मुलगा जो आहे अशा प्रकारे पैशाचे लालची होतो आणि पैसे दिले तर पुढे जातो, पण पुढे काही करतच नाहीये. अनाथपिंडक त्याला एकदा म्हणतो, बाबा मी तुला 1000 मोहरा देतो, 1000 मोहरा देतो, पण तू या दिवशी पुन्हा बुद्धाकडे जा. आणि ज्या दिवशी 1000 मोहरा घेऊन हा काल जो आहे ऐकायला जातो, तर तिकडे गेल्यानंतर तो बुद्ध त्याला काय करतात, एक दोहा सांगतात. बुद्ध एका सुत्ताची एकच लाईन सांगतात की ह्याचं मनन कर, ह्याचं चिंतन कर. तो ते रिपीट करतो, घोकंपट्टी करतो, पाठच होत नाहीये. त्याला चैन पडे ना की मला हे समजत का नाहीये. 1000 मोहरा वडिलांनी दिलेले आहेत. आज जर हे मी केलं किंवा नाही केलं तर मला पुन्हा जास्त मिळतील.
वडील मला आता पैसे देणारच आहेत, आणि तो सतत 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 हे करत राहतो. आणि शेवटी काय होतं, त्याला रात्रभर झोप येत नाहीये, रात्रभर तो पाठांतर करत राहतो, पाठांतर करत राहतो, पाठांतर करत राहतो, आणि असं करता 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 त्याला चांगल्या प्रकारे धम्म समजतो. धम्म चांगला समजतो आणि लगेच तो पहाटे पहाटे तिसऱ्या प्रहरामध्ये स्वतःपन्न अवस्थेला पोहोचलेला असतो. पहा त्याचा काय परिणाम. एक रात्रभर बुद्धाच्या समोर बसलेला आहे, तो झोपत नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी स्वतः बुद्धासोबत, बुद्ध आणि हा काल हे मिळून घरी जातात, अनाथपिंडकाकडे भोजनाला जातात. आणि त्यावेळेला लगेच तो अनाथपिंडक आपल्या मुलाला देण्यासाठी म्हणून 1000 मोहरा तयार ठेवतो, परंतु तो नाकारतो. तो त्या 1000 मोहरा घेत नाहीये. त्याच्यात झालेला हा बदल पाहून अनाथपिंडक बुद्धाला विचारतो की भगवान, किती चमत्कार झाला, किती बदलला हा, असं काय झालेलं आहे. तेव्हा बुद्ध सांगतात, हे श्रेष्ठी, हा आता तुझे पैसे घेणार नाहीये. याला जर चक्रवर्ती सम्राट जरी झाला तर हा राज्य जरी त्याला मिळालं या पृथ्वीचं, तरी तो घेणार नाही. त्याला स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी त्याला अपुरा पडेल. ह्या संपूर्ण संसाराचं स्वामित्व जरी त्याला मिळालं तरीही ह्या सगळ्यांपेक्षा त्याला जे मिळालेलं आहे ते श्रोतापत्ती फळ हेच सर्वश्रेष्ठ आहे, ही त्याला जाणीव झालेली आहे. अशा प्रकारची ही कथा आहे. धम्मपदामध्ये बुद्धानेच हे म्हणलेलं आहे. पथव्या एक रज्जेन सगस्स गमनेन वा सब लोकाधिपत्येन सोतापत्ती फलंगवरंग. धम्मपद गाथा नंबर 178. या ठिकाणी आपली पहिली कथा गाथा नंबर 26 आणि 27 या संपलेल्या आहेत. महाकස්සप थेर वत्तूला आपण लगेच सुरुवात करूया. याच्यामध्ये दिब्बेन चक्खू असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. मी याच्या गाथा ज्या आहेत पाली मधल्या गाथा त्या मी वाचणार नाही, कारण शेवटी वाचणार आहेत. इथूनच मी सुरुवात करतोय. पमादं अपमादेन यदा नुदती पंडितो पय्या पासाद मारुय असोको सोकिनी पजंग पब्बतठ्ठो व भूमठ्ठे धीरो बाले अवैखती. जेव्हा कोणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला अप्रमादाने जिंकतो, तेव्हा प्रज्ञारूपी प्रासादावर चढलेला असा तो शोकरहित धैर्यवान शोकग्रस्त लोकांकडे अशा प्रकारे पाहतो की जसा पर्वत शिखरावर उभा असलेला कोणी जमिनीवर उभे असलेल्या लोकांकडे पाहतो. याच्या शब्दांचे अर्थ पण इथे दिलेले आहेत. मी देईन ही पीपीटी नैना मॅडमकडे, सर्वांना ते शेअर करतीलच. मी सरळ याच्या स्टोरीकडे जातो पुढे. ही महाकස්සप थेर वत्तू पमादं अपमादेन ही धम्मदेसना भगवंताने जेतवन येथे राहत असताना महाकස්සप थेरांना सांगितली. कसं चमत्कार घडलाय बघा याच्यामध्ये. भगवान बुद्ध जेतवनात राहत होते. महाकස්සप थेर पिपली गुहा या ठिकाणी राहत होते. एके दिवशी महाकස්සप थेर पिपली गुहा येथे राहत असताना राजगृह येथे पिंडपातासाठी चारिका करून परत आल्यानंतर भोजन करून ते साधनेसाठी बसले असता आपल्या अलौकिक ज्ञानाने ते सर्व प्राणी मात्रांविषयी दिव्य दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करत होते. सर्व प्राणी मात्र, प्रमादात राहणारे, अप्रमादी, पाण्यात राहणारे, पृथ्वीवर राहणारे, पर्वतावर राहणारे, अन्य ठिकाणी इतरत्र राहणारे, दोन्हीही जे जन्म घेणारे, या जगात उत्पन्न होणारे आणि नष्ट होणारे, ह्या सर्वांविषयी जाणण्यासाठी महाकස්සप थेर ध्यानस्थ बसले. त्यांना सगळ्यांचं जाणायचं होतं की कोणाचं कुठे काय चाललेलं आहे, कोण कुठे जन्म घेतला, कुठे कोणाची च्युती झाली, कुठे उत्पन्न झाले, हे असं जाणण्यासाठी म्हणून महाकස්සप थेर ध्यानस्थ बसले. हे आपल्या पिपली गुहामध्ये, राजगृहच्या जवळ आहे त्या पिपली गुहा, तिथे बसले होते ध्यानस्थ. आणि शास्ता जे आहेत आपले, हे जेतवनामध्ये बसले होते. त्यांनीही आपले ध्यानस्थ बसले होते. शास्ता आपल्या दिव्य चक्षुने भगवंत बघतात. शास्ता जेव्हा जेतवनात बसले, त्यांनी आपल्या दिव्य चक्षुने पाहिले की महाकස්සप काय करतोय. अरे, प्राणी मात्रांच्या जन्मजन्मांतराविषयी दिव्य दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतोय, जाणण्याचा विचार करतोय तो. अरे, प्राणी मात्रांविषयी क्षय आणि उत्पत्तीचे ज्ञान
हे किती आहे? अमर्याद आहे. आपण मगाशी पाहिलं क्ष अभियामध्ये, हे क्षय आणि उत्पन्नीचे ज्ञान जे आहे अमर्याद आहे. 1 जन्म, 2 जन्म, 3, 4, 100, 50, 1000 कितीतरी एओन्स पर्यंत त्यांचं आहे. आणि हे ज्ञान अमर्याद आहे. हे जन्म आणि क्षय, उत्पत्ती आणि व्यय, एका ठिकाणाहून दुसरीकडे, आईच्या उदरात, आई वडिलांना माहीत नसताना प्रवेश, आणि हे सर्व ज्ञान कितीतरी अमर्याद आहे. त्याची गणना करण्यापलीकडे आहे. त्याची माहिती होणे आणि ते जाणणे हे कस्सपा तुझे काम नाहीये. ते तुझ्या मर्यादेच्या पलीकडचं आहे. हे कस्सपा तुझी दृष्टी यासाठी अनुकूल नाही. हे तर केवळ बुद्धांच्याच दृष्टीस पडू शकते. ते केवळ बुद्धच जाणू शकतात. प्राणीमात्रांचे या जगात आवागमन हे केवळ बुद्धांचीच दिव्य दृष्टी पाहू शकते. असे म्हणून तथागतांनी काय केलं? आपली प्रतिमा महाकस्सप थेरांच्या समोर निर्माण केली. जिथे पिपली गुहेमध्ये महाकस्सप थेर बसले होते साधनेसाठी, आणि भगवंत जेतवनामध्ये होते, परंतु भगवंताने आपली जी प्रतिमा आहे ती आपल्या इद्धीने महाकस्सप थेरांच्या समोर निर्माण केली. आणि ते समोरासमोर बसून महाकस्सप थेर आपल्या साधनेमध्ये व्यस्त आहेत आणि बुद्ध तथागत त्यांच्या समोर बसलेले आहेत. ते समोरासमोर बसून थेरांना म्हणाले, पमादं अपमादेन यदा नूदती पंडितो पय्या पासाद मारुह्य असोको सोकिनिंग पजंग पब्बतठ्ठो भूमठ्ठे धीरो बाले अवेक्षतीती. अरे, जेव्हा कोणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला अप्रमादाने जिंकतो, तेव्हा प्रज्ञारूपी प्रासादावर चढलेला असा तो शोकरहित धैर्यवान मनुष्य शोकग्रस्त मूढ लोकांकडे अशा प्रकारे पाहतो की जसा पर्वत शिखरावर उभा असलेला कोणी जमिनीवर उभा असलेल्या लोकांकडे पाहतो. बुद्ध एकाच वेळी महाकस्सपाच्या समोरी बसले होते आणि जेतवनांमध्ये भिक्खूंना देसनाही देत होते. तथागत जेतवनात राहत होते. भिक्खूंनी ही गाथा ऐकली, उपदेश ऐकला. ही गाथा ऐकून अनेक जणांनी श्रोतापत्ती फळांचा स्वतःच अनुभव घेतला. या ठिकाणी श्रोतापत्तीचं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे, म्हणून याचं पुन्हा विश्लेषण करायची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी फक्त दिव्य चक्कू हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तरी पण हे महाकस्सप थेर ते आपल्या दिव्य चक्कूने पाहत होते. त्याचं एक रिपीट या ठिकाणी मी थोडक्यामध्ये दिलंय. डिवाइन आय, he sees beings passing away and reappearing, inferior and superior, fair and ugly, happy and unhappy in their destiny. He understands beings as faring according to their deeds. According to Anguttara Nikaya, Buddha declared Anuruddha as chief among his disciples in possessor of divine eye. Divine eye म्हणजे किंवा दिव्य चक्कू म्हणजे काय असतं, आणि ह्याच दिव्य चक्कू समाधीमध्ये जाऊन दिव्य चक्कूने आणि आपले कस्सप हे बघण्याचा प्रयत्न करत होते. असं यानंतर जे तिसरी कथा आहे आपली, ह्या तिसरी कथा पमत्ता पमत्त द्वे सहायक वत्तू. या तिसऱ्या कथेचं सुद्धा प्रमाद करणाऱ्यांमध्ये अपमत्तोपमत्तेसु सुत्तेसु बहुजागरो अबल संवसी गस्सो हित्वा याती सुमेधसोती. प्रमाद करणाऱ्यांमध्ये अप्रमादी अज्ञानाच्या निद्रेत झोपलेल्या लोकांमध्ये जागृत असा बुद्धिमान मनुष्य दुसऱ्यांना मागे टाकून अशा प्रकारे पुढे जातो की जसा वेगवान घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकून जातो. तर ही कथा जी आहे, शास्ता देश जेतवनामध्ये राहत होते आणि 2 मित्र असलेल्या भिक्खूंना ही कथा बुद्धाने सांगितलेली आहे. एकदा 2 भिक्खू भगवंतांकडून कम्मठान ग्रहण करून ध्यान साधना करण्यासाठी जंगलातील एका विहारामध्ये राहू लागले. त्यापैकी एक जण सकाळीच उठून लाकडे आणून अग्नी तयार करून प्रथम पहरी बसून शिकाऊ आणि श्रामणेरांसोबत गप्पा गोष्टी करत असे, आणि दुसरा जागरूक भिक्खू होता. तो ध्यान साधनेमध्ये व्यस्त राहत असे, योग्य वेळी साधना करीत असे, जागे राहण्याच्या वेळी जागे राहत असे, आराम करण्याच्या वेळी आराम करीत असे.
जेव्हा तो आळशी भिक्खू या गोष्टींकडे लक्ष देत नसे तेव्हा तो उत्साही भिक्खू म्हणत असे, या भिक्खूला सांगण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणून तो उत्साही दुसरा भिक्खू आपल्या साधनेमध्ये व्यस्त राहत असे आणि आपली साधना तो उत्साहाने करीत असे. एकदा तो आळशी सुस्त भिक्खू प्रथम पहरी विहारात प्रवेश करून जेव्हा त्याच्या मित्राने संक्रमण पूर्ण केले तेव्हा त्यांनी त्याच्या शून्यागारात प्रवेश केला आणि तो आळशी भिक्खू त्या उत्साही भिक्खूला म्हणाला, तू आळशी आणि सुस्त, तू या जंगलातील विहारामध्ये फक्त आराम करण्यासाठी आणि झोपण्यासाठीच आला आहेस काय? तू भगवंताकडून कम्मठान घेऊन आला आहेस, परंतु तू स्वतः उत्साही नाहीस आणि त्याचे आचरण करीत नाहीस, असे म्हणून तो स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणी गेला आणि लवकर झोपी गेला. परंतु त्याचा मित्र पहिल्या प्रहरी वर खाली संक्रमण करून दुसऱ्या प्रहरी उठून स्वतः एकनिष्ठपणे साधनेमध्ये अभ्यास करू लागला. अशा प्रकारे तो सजगपणे उत्साहीपणे आपल्या कर्तव्यात मग्न राहिल्याने त्याला अल्पावधीतच अंतरंगाचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आणि तो अरहंत झाला. दुसऱ्या भिक्खूने आपला वेळ आळसामध्येच घालविला. जेव्हा या दोन्ही भिक्खूंनी आपल्या साधनेचा कालावधी पूर्ण करून ते शास्त्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि आदराने वंदन करून एका बाजूला बसले, शास्त्र्याने त्यांची विचारपूस केली व म्हणाले, मला असा विश्वास आहे की तुम्ही दोघांनीही तुमचा हा कालावधी अत्यंत उत्साहात घालविला असेल आणि तुम्ही तुमची साधना प्रामाणिकपणे पूर्ण केली असेल. मला विश्वास आहे की तुम्ही दोघांनीही तुमचे ध्येय निश्चितपणे प्राप्त केले असेल. शास्त्याने असे विचारल्यावर तो प्रथम भिक्खू जो आळशी आणि सुस्त होता तो म्हणाला, भंते, या भिक्खूला सावधपणे काळजी घेणारा कसे म्हणायचे? जेव्हापासून हा तुमच्यापासून गेला तेव्हापासून याने फक्त आरामच केला आणि झोपाच काढल्या. तथागत म्हणाले, ठीक आहे, तर तू काय केलेस हे भिक्खू? तर तो म्हणाला, मी सकाळच्या वेळी लाकडे जमा केली, त्याचा अग्नी तयार करीत असे, पहिल्या प्रहरी मी स्वतः शेकोटी घेत असे, मी माझा वेळ झोपेमध्ये व्यतीत केला नाही. अरे हे ऐकून तथागत त्या आळशी आणि सुस्त भिक्खूला म्हणाले, तू तुझा वेळ बेसावधपणे दुर्लक्षून व्यतीत केला आहेस आणि म्हणतोस मी सावधपणे उत्साही आहे. तू बेसावधपणे काम करून सावधपणे काम केले आहेस असे सांगतोस, ही तुझी चूक आहे. तू तुलना कर माझ्या या धम्मपुत्राबरोबर. तू एका लुळ्या पांगळ्या झालेल्या घोड्याप्रमाणे आहेस आणि हा भिक्खू तुझ्याशी तुलना करता एका शर्यतीच्या घोड्याप्रमाणे आहे, असे म्हणून शास्त्राने पुढील गाथा उच्चारल्या. अपमत्तोपमत्तेसु सुत्तेसु बहुजागरो अबलसवसी घस्सो हित्वा याती सुमेधसोती. प्रमाद करणाऱ्यांमध्ये अप्रमादी अज्ञानाच्या निद्रेत झोपलेल्या लोकांमध्ये जागृत असा बुद्धिमान मनुष्य दुसऱ्यांना मागे टाकून अशा प्रकारे पुढे जातो की जसा वेगवान घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकून जातो. ही भगवंतांची देसना ऐकून अनेकांना श्रोतापत्ती फळ प्राप्त झाले. आतापर्यंत ह्या 3 कथा ज्या पाहिल्या, ह्या प्रत्येक कथेच्या शेवटी जे वाक्य आहे ना, ते सगळ्यांना श्रोतापत्ती फळ मिळालं, श्रोतापत्ती फळ मिळालं अशा प्रकारे दिलेलं आहे. तर या ठिकाणी तर या गाथेमध्ये कम्मठान एक शब्द आला होता, कम्मठान आलेला आहे, अरहंत आलेला आहे. तर हे क्विकली जातो मी. कम्मठान काय आहे? तर कम्मठान म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. हे कम्मठान दिलेलं असतं मेडिटेशन करण्यासाठी. तर काय होतं, ते कसं दिलं जातं? आपल्या चर्याला अनुकूल असे कम्मठान दिले जाते. आपल्या 6 चर्या असतात आणि ह्या 6 चर्या पुढील प्रमाणे आहेत. 6 काइंड्स ऑफ टेम्परामेंट: रागचर्या, दोषचर्या, मोहचर्या, वितक्कचर्या, श्रद्धाचर्या, बुद्धिचर्या. म्हणजे चालणे, काम करणे, भोजन करणे, पाहणे, धर्मप्रवृत्ती यावरून आपले आचरण ओळखले जाते. रागचर्या काय आहे? त्याला इर्यापत स्वाभाविक रूपाने चालायचे असले तरीही अत्यंत चतुरपणे चालणे, सावकाश पाय ठेवणे, समान रूपाने जमिनीवर पाय ठेवले असता पायाचा मधला भाग जमिनीला लागत नाही, कामकृत्य
काय करतात? झाडू मारत असताना सावकाश, केर कचरा इकडे तिकडे न जाऊ देता झाडू मारतात. सर्व कामे निपुणतापूर्वक करतात. भोजन कसे करतात? हे स्निग्ध आणि गोड ह्यांना जेवण आवडतं. सावकाश लहान लहान घास घेतात, आनंदाने जेवण करतात. त्यांचं पाहणं कसं असतं? दर्शन कसं आहे? सुंदर वस्तू, कपडे खूप वेळ पाहत राहतात, त्याच्याकडे आकर्षित होतात, त्यामधील दोष पाहत नाहीत, सोडून जाण्याची इच्छा होत नाही. आणि यांची धर्मवृत्ती कशी असते? माया, घमंड, पापाची इच्छा, खूप अपेक्षा, असंतोष, दुसऱ्यांना नुकसान करणे, चपळाई इत्यादी सगळ्या गोष्टी होतात. हे कोणाचे आहेत? हे रागचर्या, हे इर्यापत ज्यांचं आहे त्यांच्यासाठी आहेत. दोषचर्या काय आहे? चालत असताना पायाने जमीन खोदून खोदून चालत आहेत असे वाटते. पाय सहज ठेवतात, सहज उचलतात, पाय ओढून ठेवतात. त्यांचं काम कृत्य कसं असतं? दृढपणे झाडूने लवकर लवकर झाडू मारतात. केर कचरा दोन्हीकडे उडवतात, आवाज करतात. भोजन कोरडे आंबट भोजन प्रिय असते यांना. तोंड भरून घास घेऊन लवकर लवकर जेवण करतात. चविष्ट नसेल तर आनंदित होत नाहीत. यांचे पाहणे किंवा यांचं दर्शन कसं असतं? थोडीशी सुंदर न दिसणारी वस्तू यांना आवडत नाहीये, ते जास्त वेळ बघत नाहीयेत. त्यामध्ये दोष दाखवतात आणि चांगले गुण यांना दिसतच नाहीयेत. आणि यांची धर्मप्रवृत्ती कशी असते? क्रोध आहे यांना. दुसऱ्यांच्या चुका मनात साठवून ठेवतात. ईर्ष्या असते. इतरांची तुलना आपल्या बरोबर ते करत राहतात. आणि मोहचर्यावाले काय असतात? हे अत्यंत भयभीतपणे पाय जमिनीवर ठेवतात. शंका मनात आहेत अशा प्रकारे पाय उचलतात. कामकृत्य कसं असतं यांचं? सावकाशपणे उचलून उलटून पालटून जिकडे तिकडे केर कचरा पसरवून झाडू मारतात. सर्वच कामात अस्तव्यस्त असतात. भोजन जेवण करताना व्यवस्थित जेवत नाहीत. तोंडावर अन्नाचे कण चिकटलेले असतात. चित्त एकाग्र नसते. अनेक विचार मनात करीत जेवण करतात. पाहणे ह्यांचं दर्शन काय आहे? दुसऱ्यांची निंदा करतात, दुसऱ्यांची ऐकतात आणि स्वतः मात्र अज्ञानी असतात. आणि यांची धर्मप्रवृत्ती मोहचरित यांच्यामध्ये सर्व प्रकारची निवरणे असतात. आळस, मनाची चलबिचल, विचिकित्सा, शंका कुशंका म्हणजे उदच्च कुकुच्च वगैरे इत्यादी असतात यांच्यामध्ये. वितर्कचर्या काय असते? यांची चर्या मोहचरित लोकांसारखीच असते, परंतु पुष्कळ लोकांच्या सोबत राहायला यांना आवडतं. रात्री खूप गोष्टी काय करतात? मी उद्या करेन असा विचार करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा धावपळ करतात. जे करायचं होतं ते करत नाहीयेत. रात्रीच्या वेळेला विचार करतात, अरे माझं हे करायचं होतं राहून गेलं, ठीक आहे मी आता उद्या करतो. अशा प्रकारचे वितर्कचर्यावाले असतात. ज्यांची श्रद्धाचर्या असते ते कसे असतात? श्रद्धाचरितवाले यांचे इर्यापत, कामकृत्य, भोजन आणि पाहणे, दर्शन हे सर्व रागचरित यांच्याप्रमाणेच असते. फक्त धर्म प्रवृत्ती मध्ये माया इत्यादी अकुशल धर्म नसतात. श्रद्धा, त्याग, दान, शील, धम्मदेसना, धम्मश्रवण इत्यादी कुशल धम्म ह्यांच्यामध्ये असतात. आणि बुद्धिचर्या यांचे इर्यापत इत्यादी दोषचरित यांचे प्रमाणे असतात, परंतु त्यामध्ये कल्याण मित्रता, जेवणामध्ये मात्रा, स्मृती संपजन्य, जागरणशीलता इत्यादी असते यांच्यामध्ये. वरील 6 प्रकारच्या आचरणानुसार म्हणजेच चर्यानुसार प्रत्येकाचे इर्यापत म्हणजेच काम, कृत्य, भोजन आणि पाहणे, दर्शन इत्यादी पाहून ह्यांची प्रवृत्ती अशा प्रकारची आहे हे जाणून आचार्य परंपरेप्रमाणे कल्याण मित्र प्रत्येकाला विपස්සना साधनेसाठी 40 पैकी 40 ह्या कर्मठाणापैकी किंवा कर्मस्थानापैकी कोणतेही एक कर्मस्थान देत असतात. बुद्धाच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे कित्येकांना वेगवेगळ्या टाईपचे कर्मठान बुद्ध देत होते. हे ते 40 कर्मस्थान आहेत. तर हे काय आहेत 40 कर्मस्थान? पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 भूत कसिना आहेत. निळा, पिवळा, लाल, पांढरा हे वर्ण कसिना आहेत. आलोक म्हणजे प्रकाश, चंद्र इत्यादी आणि आकाश, परिच्छिन्न आकाश हे 10 कसिना पूर्ण आहेत. हे पूर्ण कसिना म्हणजे पूर्ण म्हणजे 10 कसिना म्हटले जातात. 10 अशुभ म्हणले जातात. अशुभ मध्ये उद्धुमातकं, विनिलकं, विपुब्बकं, विच्छिदकं, विखायितकं, विक्षितकं, हत्तविक्षितकं, लोहितकं, पुळुवकं आणि अट्टिकं हे सगळे मनुष्य मेल्यानंतरचे त्यांचे हे प्रेताचे प्रकार आहेत. कसं आहे? फुगलेलं प्रेत आहे, निळं पिवळं झालेलं आहे, छिन्न विच्छिन्न झालेलं आहे, हात तुटलेला आहे, पू भरलेला आहे, किडे पडलेले आहेत, फक्त अस्थिच राहिलेले आहेत. अशा प्रकारचे हे 10 अशुभ कर्मठान आहेत.
हे सुद्धा मी म्यानमारमध्ये होतो काही दिवस, म्हणजे 3 महिने मी तिकडे होतो, त्यावेळेला अशा प्रकारची मी पाहिलेले आहेत हे कम्मठाण दिलेले. भिक्खू एखाद्या प्रेताजवळ जाऊन काचेच्या बॉक्समध्ये ते प्रेत ठेवलेलं असतं आणि तिथे त्यांना कर्मठाण दिलेलं असतं, ते बघितलेलं आहे ते सगळं. 10 अशुभ कर्मठाण. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर अनुस्मृती आहेत. बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, शीलानुस्मृती, त्यागानुस्मृती, देवतानुस्मृती, मरणानुस्मृती, कायगता अनुस्मृती, अनापान अनुस्मृती आणि उपशमानुस्मृती. ह्या 10 अनुस्मृती. 10 कसिना, 10 अशुभ, 10 अनुस्मृती, 4 ब्रह्मविहार, मेत्ता, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, 4 आरूप, आकाशानंचयतनं, वियाणानंचयतनं, आकिंचयायतनं, नेवसय्यानासय्यायतनं आणि आहार प्रतिकूलचं 1 आणि 4 महाभूत 1. असे हे 40 कर्मठाण जे आहेत, हे 40 कर्मठाणापैकी कर्मस्थान, काम करण्याचं ठिकाण, साधनेसाठी आवश्यक असणारं याच्यापैकी कुठलंही आपण सध्या जे अस्तित्वात आपल्याकडे आपण बघतो ना, आपण आनापान सतीनुसार आपण साधना करत असतो, विपश्यना करत असतो, हेच कर्मस्थान आपण फॉलो करतो. तर हे 40 कर्मठाण, याचा उल्लेख कर्मठाणाचा आला होता. आणि सर्वात शेवटी जे आहे याच्यामध्ये ह्या पमत्ता, अमत्त, द्वेसहायक वस्तूमध्ये अरहंत म्हणजे काय, अरहंताची व्याख्या काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे निब्बाणाकडे जाणारे जे 4 मार्ग आहेत, आपण यामध्ये सोतापत्ती पाहिलेला आहे. ह्या 3 कथेमध्ये सोतापत्तीचा उल्लेख आलेला आहे. सकदागामी आणि अनागामी हे 2 इथे आलेले नाही आहेत, म्हणून मी त्याची चर्चा करत नाहीये. पुन्हा केव्हा तरी असा वेळ मिळाला कधी त्याच्याबद्दल पूर्ण करण्यात येईल. परंतु सोतापत्ती आणि अरहंत हे 2 आलेले आहेत. अरहंतासाठी सुद्धा सेपरेट आपल्याकडे अरहंत वग्ग वगैरे आहेत, त्याच्यामध्ये त्याचं पुढे येणारच आहे. परंतु इथे या विषयाला अनुषंगून थोडक्यामध्ये मी त्याची माहिती आपल्याला देतो या स्लाइडमध्ये. अरहंत काय आहे? चित्ताची एकाग्रता करून समाधीमध्ये स्थिर राहून जो धम्म जन्माला येतो तो क्षणिक आहे हे जाणून, दुःख, अनत्त, अनिच्च हे तो विपश्यनेने जाणतो. अष्टांग मार्गाचा अभ्यास करून काय सोडून द्यायचे ते तू जाणतो. संयोजने नष्ट करून अनुसय क्लेश संपूर्णपणे संपुष्टात येतात. रूपराग म्हणजे ग्रीड फॉर मटेरियल, भौतिक गोष्टींची लालसा, लोभ, हाव. आरूप राग, ग्रीड फॉर इमटेरियल, अमूर्त किंवा अभौतिक गोष्टींची लालसा, लोभ, हाव. मानो म्हणजे मान म्हणजे प्राईड, गर्व किंवा अहंकार. उदच्च, फ्लरी, अस्वस्थता, चुळबुळपणा आणि अविद्या. हे जे निवरण आहेत, हे निवरण अविद्या म्हणजे इग्नोरन्स किंवा अज्ञान, ही 5 निवरणे नष्ट होतात. मान अनुसय, भवराग अनुसय आणि अविद्या अनुसय हे अनुसय क्लेश संपूर्णपणे नष्ट होतात. संपूर्ण संयोजने आणि अनुसय क्लेश नष्ट होतात. तो चित्त एकाग्र करून समाधीमध्ये स्थिर राहतो आणि अस्तित्वाच्या 3 लक्षणांना जाणतो. 4 रूपध्यान, 4 आरूप ध्यान, 40 कर्मस्थान यामध्ये जाऊन समाधीमध्ये स्थिर राहून अरहंत पदाची प्राप्ती करतो आणि निब्बाणाचा अनुभव घेतो आणि त्यातच आपले जीवन व्यतीत करतो. आणि म्हणूनच धम्मामध्ये, बुद्ध धम्मामध्ये आपलं सर्वात मोठं ऑब्जेक्ट काय आहे तर निब्बाण प्राप्ती हे आपलं ऑब्जेक्ट आहे धम्माचं. आणि म्हणूनच निब्बाण हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. अतिशय क्विक, कुठे न थांबता ह्या 3 कथा, कारण मला वाटत होतं की ठरलेल्या वेळामध्ये ह्या कंप्लीट होणार नाही आहेत, म्हणून मी याच्या अठ्ठकथामधले पाली न वाचता सरळ मराठीमध्ये जो त्याच्या स्टोरी वाचलेल्या आहेत तर तेच मी आपल्याला सर्वांना सांगितलं आहे. मला वाटतं या ठिकाणी माझं हे 3 कथा सांगण्याचं जे पूर्ण झालेलं आहे. आपण सर्वांनी शांतपणेच ऐकून घेतलं म्हणायला पाहिजे, कारण मी कोणाला चान्सच दिला नाही पुढे बोलायचा. ह्याच्या पुढे आपल्याला चर्चा वगैरे करता येईल. मी आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि ह्या 4 गाथा आणि 3 कथा
माझ्या आपल्याला सांगून झालेल्या आहेत असं मी या ठिकाणी सर्वांना सूचित करतो. आपण काही प्रश्नोत्तर जर असतील तर त्याच्यावरती किंवा चर्चा करू, आपण धम्मचर्चा म्हणता येईल याच्याशी अनुषंगून काय असेल तर. धन्यवाद सोनवणे सर. थँक्यू सर, थँक्यू. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. त्यानंतर मग मिसाळकर सरांना सुद्धा आपण एक 5-7 मिनिटं देणार आहोत. काही प्रश्न उत्तर असतील तर सोनवणे सरांना बोलू द्या, जर कोणाचे असतील तर. हो सर. उपस्थितांमध्ये आजच्या विषयाला धरून जर काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा धम्मा संदर्भात तर काही शंका असतील तर आपल्याकडे अजून 5-7 मिनिटं आहेत. आपले मार्गदर्शक शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतील. कोणी जर शंका असतील तर लवकरच आपण सुरुवात करूया प्रश्नोत्तर. सर जय भीम, नमो बुद्धाय सर. मी चित्रा मात्रे कल्याणहून बोलते. मला हे विचारायचं होतं की सरांनी सांगितलं ना की स्वतःपत्तीसाठी जे 3 संयोजने आहेत, सकाय दिठी विचिकित्सा आणि सीलबत्त परामसो, ते नष्ट झाले तर त्यांना स्वतःपत्ती प्राप्त होते. तर तुम्ही जी कथा सांगितली म्हणजे अनाथ पिंडकाच्या मुलाचं जे काल बद्दल जे सांगितलं की तो रोज जायचा, धम्मसवन करत नव्हता, पण मग एक दिवस त्यांनी रात्रभरात ते गाथा म्हणून म्हणून त्याला स्वतःपत्ती एका रात्रीमध्ये प्राप्त झाली. तर मग मला हे विचारायचं होतं, मग हे जे 3 संयोजने आहेत त्यांचं कसं आपण डे टू डे लाईफ मध्ये आपल्या सर्वसाधारण माणसांना म्हटलं तर खूप खूप वेळ लागतो हे सगळ्यांमधून जायला, तर त्याचं एका रात्रीमध्ये कसं काय झालं? ओके ओके. तर कसं आहे की एका रात्रीमध्येच तर नाही, तर बुधाच्या काळामध्ये बुद्ध जेव्हा देसना देत असत तर ती देसना संपल्याबरोबर असा उल्लेख आहे की अरहंत झालेले आहेत लोक. फक्त स्वतःपत्तीच काय की ती देसना संपल्याबरोबर लगेच या ठिकाणी अरहंत झालेले उल्लेख आपल्या त्रिपिटकामध्ये आढळतात. तर हा काल जो आहे अनाथ पिंडकाचा मुलगा, तर हा याच्यामध्ये कुठेतरी धम्मबीज आहे त्याच्यामध्ये, परंतु तो योग्य मार्गाने जात नव्हता. म्हणून वडिलांची इच्छा होती, कारण घरामध्ये एवढं धार्मिक वातावरण होतं, अनाथ पिंडक हे स्वतः धार्मिक, बुद्ध नेहमी यायचे तिकडे, चर्चा होत असेल, पण तो हा कधी बसत नव्हता, कधी ऐकत नव्हता. म्हणून अनाथ पिंडकाला वाटायचं की काल जो आहे त्याला एकदा पाठवावं तिकडे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी 100 मोहरा दिल्या, नंतर 1000 जेवणासाठी त्याला 100 मोहरा दिल्या, आणि दुसऱ्या वेळेला त्याला पुन्हा 1000 मोहरा देऊन जेव्हा पाठवलं तिकडे, आणि बुद्ध त्याला गाथा देतात, म्हणायला पाठ करायला सांगतात. हा जेव्हा करायला जातो पहिल्यांदा तर अवघड वाटतं त्याला, पण हळूहळू जेव्हा जेव्हा तो चिंतन करत जातो, मनन करत जातो, आणि चिंतन मनन करता करता याला साधनेचा अभ्यास होतो, समाधीमध्ये होतो. रात्रभर बुद्धाच्या समोर हा बसलेला आहे, आणि बुद्धाच्या समोर बसून जर हा पाठांतर करतोय, त्या ठिकाणी साधना करतोय, मन शांत झालेलं आहे, आणि त्यावेळेला जे काही गाथा बुद्धाने दिलेली असेल त्याच्यामध्ये हे सगळे संयोजन नष्ट करायचंच आहे हे त्याला जाणीव होते त्या ठिकाणी. आणि जाणीव झाल्याच्या नंतर जेव्हा सकाळचा प्रहर असतो, 3ऱ्या प्रहरी हा स्वतःपन्न अवस्थेला पोहोचलेला असतो. हा बुद्धाच्या त्या एका गाथेवरून. आणि जेव्हा हे घरी येतात त्यावेळेला बुद्ध स्वतः सांगतात, जेव्हा हा नाकारतो, वडिलांनी दिलेले पैसे जेव्हा नाकारतो, अनाथ पिंडक विचारतात, भगवंत हे तर आश्चर्य आहे, हा माझा मुलगा कालपर्यंत असा होता आणि हा एका रात्रीमध्ये किती परिणाम झालाय, तुमच्या बरोबर हा भोजनाला सोबत आला, आणि मी तयार ठेवलेले आहेत त्याला पैसे देण्यासाठी. मी काल त्याला 1000 दिले होते कॉइन्स, आज मी परत त्याला 1000 मोहरा देणार आहे, परंतु तो नाकारतोय, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला. तेव्हा बुद्ध त्याला सांगतात, हे श्रेष्ठी, हा एका रात्रीतला बदल आहे. हा जो आहे, हा रात्रभर जे काही मनन चिंतन करत होता त्याच्यातनं त्याला ज्ञान मिळालंय, बोध झालाय त्याला. त्याची जी संयोजनं आहेत, ही जी 3 संयोजनं, सकाय दिठ्ठी, शीलबत्त परामर्श, विचिकित्सा, हे 3 संयोजनं निघून गेलेली असतात, आणि तो स्वतःपन्न अवस्थेला पोहोचलेला असतो. आपल्याला शंका की आपल्याला सर्वसामान्यांना किती वेळ लागतो हे करायला वगैरे, अशी शंका आहे. त्रिपिटकामध्ये असे अनेक दाखले आहेत की उपदेश ऐकल्याबरोबर श्रोतापन्नच काय की अनेक फळप्राप्ती लोकांना झालेली आहे.
80 हजार लोकांना एका वेळेला मिळालं, लाखो लोकांना एका वेळेला फळ आणि मार्ग आणि फळ मिळालेला आहे, असे उल्लेख आपल्याला आढळतात याच्यामध्ये. तर एक रात्र म्हणजे खूप वेळ झाला. तर त्याच्यासाठी असं काळ आणि वेळेची मर्यादा नसते बरं का हे करण्यासाठी. तुमचं मन एखादा झालं, मनातनं सगळं निघून गेले, फेटर्स निघून गेले सगळे आपले, की आणि पुन्हा बघा म्हणजे शीलबद्ध परामर्श म्हणजे आणि हे विचिकित्सा वगैरे जे आहे हे सगळं गेल्याच्या नंतर शेवटी काय करायला लागतं, आपल्याला बुद्ध धम्म संघ यांच्या प्रती अतूट श्रद्धा आणि त्याच्यावरती अतूट श्रद्धा ठेवली पाहिजे. मनातनं सगळं विचिकित्सा निघून गेल्या पाहिजे, उद्धची कुकुचे निघून गेले, हे सगळं निघून गेलं पाहिजे. आणि हे निघून गेल्यानंतर हे पहिले 3 संयोजन संपूर्णपणे नष्ट झाले की सुतापन्न अवस्थेमध्ये मनुष्य येतो. म्हणजे पुढे चालून तो निब्बाणासाठी प्रयत्नशीलच असतो. साधू साधू साधू, धन्यवाद. हॅलो. हा बोला बोला. माझा एक प्रश्न असा होता की जे 6 बिया जे प्राप्त होतात त्यामध्ये कुब्बे निवास जे आहे ते अनंतांना अनलिमिटेड असतं, जेवढं भगवंतांना असतं तेवढं त्यांना पण असतं का? माझा हा प्रश्न आहे. ते कसं आहे बघा, कस्सपाला सांगतात की नाही, महाकस्सपाला जेव्हा ते दिव्य चक्षूने महाकस्सप जाण्याचा प्रयत्न करतात, एखादी स्पेशल पॉवर, आणि मग तिथे बुद्ध त्याला सांगतात की हे तुझं काम नाहीये, हे ज्ञान जे आहे ना हे अनलिमिटेड ज्ञान आहे, हे बुद्धाचं काम आहे हे सगळं बघणं. 1 जन्म 2 जन्म 3 जन्म जे काय बघायचं आहे अंतपर्यंत कितीतरी ते बघू शकतात, त्यांना मिळतं, पण याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका असं बुद्ध सांगतात त्याला. हे आता तू हे करू नकोस, कारण हे जेव्हा एखाद्याला अभिज्ञा प्राप्त होते, आणि बुद्धाने उल्लेख केलेले आहेत की कशामध्ये कोण त्यांचा अग्र आहे, तो अगदी महाकस्सप कशामध्ये आहे, अनिरुद्ध कशामध्ये आहे, महामोग्गलायन कशामध्ये आहे, सुबुधी बनतो कशामध्ये आहे, हे जे बुद्धाने त्याचे उल्लेख दाखले दिलेले आहेत ना, तर त्यांना त्या याच्यामध्ये अग्र होते. म्हणजे एखाद्या अर्हंताला जर प्रत्येकाला 6 अभिज्ञा प्राप्त असतात असं नाहीये. बुद्धाला तर अनलिमिटेड होतं, फक्त 6च नाही, बुद्धाला आपण दसबल म्हणतो, दसबलधारी बुद्ध होते. 6 अभियाच काय त्याच्याही पेक्षा पुढे बुद्धांना प्राप्त झालेलं होतं. परंतु ह्या 6 स्पेशल पॉवरचा उल्लेख आपल्याला अर्हंतापर्यंत मर्यादित दिसून येतो. एखाद्या अर्हंताला सगळ्या 6 अभिया प्राप्त आहेत असं नाहीये. एखाद्याला कोणाला 1च असते, कोणाला 2च असतात, कोणाला 3च असतात. परंतु ह्या अभिया ज्या आहेत हे अनलिमिटेड ज्ञान त्याच्यामध्ये समाविष्ट असतं, परंतु त्याचा वापर जेव्हा करायचा असतो ते एक विशिष्ट प्रक्रिया सामय्यफल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धाने अतिशय विश्लेषणात्मक सांगितलेलं आहे की कुठलंही एखाद्याला प्राप्त झालंय, समजा मला दिव्यचक्षू प्राप्त झालेले आहेत, दिव्यचक्षू प्राप्त झालेले आहेत आणि मला ते बघायचंय, आता मला अनंत जन्माचं बघायचं, तर त्यासाठी मला त्या साधनेमध्ये बसावं लागतंय, मला त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जावं लागतंय. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, जे काही ध्यानाच्या प्रक्रिया आहेत, आणि तिथे मला माझं मन त्या ठिकाणी एकाग्र करून मला जाणावं लागतंय की यस, मला आता माझा जन्म पाहायचा आहे, मला आता पूर्वीचा जन्म पाहायचा आहे. ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया तुम्हाला किती तासनतास जाऊ शकतो याच्यामध्ये, तुमचं मन तिथे कॉन्सन्ट्रेट व्हायला आणि त्या अभियामध्ये पोचायला तुम्हाला. म्हणून बुद्धांनी आपल्या शिष्यांना किंवा आपल्या भिक्खूंना सांगितलेलं आहे की हे तुमचं काम नाहीये, तुम्ही याच्यामध्ये लागून व्यर्थ जीवन घालवू नका. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांना अनेक जण प्रश्न विचारायचे की यांचं आता निधन झालेलं आहे, आता ते कुठे जन्मले असतील, यांचं निधन झालेलं आहे ते कुठे जन्मले असतील. तर बुद्ध सांगतात, आनंदानेच प्रश्न विचारला होता, बुद्ध सांगतात, आनंदा, हे जर सतत असं विचारत राहिलं की याचं काय झालं, त्याचं काय झालं, तर हे जग अनंत आहे, किती सांगायचं आहे आपल्याला.
त्याचं पूर्वी काय होतं आणि पुढे काय होतं हे जर सांगत बसलो आपण तर आपलं जीवन व्यर्थ जाणार आहे हे सगळं ऐकून. त्याच्यापेक्षा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा स्वतः मुक्त होण्यासाठी. तुम्ही अरहंताचं जीवन जगताय, तुम्ही आता मुक्त झालेले आहेत, तर हेच जीवन ह्याच्यातनं तुम्ही दुसरीकडे कुठे पडू नका, दुसरीकडे पाठी जाऊ नका पुढे याच्यामध्ये साधना करत राहा, अशा प्रकारचं बुद्ध सांगतात. ह्या अनलिमिटेड असतात, परंतु बुद्धाने असं काही आपल्या भिक्खूंना ते सांगितलं होतं की हे मर्यादेपर्यंत ह्याला अनलिमिटेड आहे, पण तुम्ही याच्यामध्ये खोलात जाऊ नका. जसं आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर आत्ताच्याच एका गाथेमध्ये जे महाकස්සपाला बुद्ध त्याच्या समोर जाऊन सांगतात, तेव्हा तो साधनेमध्ये बसलेला असतो महाकස්සप, आणि बुद्ध आपलं रूप घेऊन तिथे पुढे मनोमय इद्दीने त्याच्या समोर जाऊन बसतात, नजरेला नजर मिळवून सांगतात, हे पुत्र तू काय करतोस, महाकස්සप हे काय करतोस तू, हे तुझं काम नाहीये, जन्म जन्मांतराचं हे बघण्याचं हे तुझं काम नाहीये, हे बुद्धाचं काम आहे. तर याच्यामध्ये म्हणून बुद्ध सांगतात की आपलं काम काय आहे ते. तर याच्यामध्ये असंच आपल्याला म्हणता येईल की ह्या ज्या इद्धी आहेत त्याला स्पेशल पॉवर्स म्हणलेलं आहे, सुपर नॉर्मल पॉवर्स म्हणलेलं आहे, त्या सर्वांना असतात सारख्या, परंतु त्याला बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे की कोणी वापरायचं, कोणी किती प्रमाणात त्याचा वापर करायचा, किती वेळ द्यायचा, ह्याला मर्यादा आपल्याला त्रिपिटकामध्ये घालून दिलेल्या दिसतात आपल्याला. पण प्रमाण सगळ्यांचं सारखं नसतं ना सर. हा तिथे म्हणलेलं आहे ना, बुद्ध स्वतःच म्हणतात ना की हे तुझं काम नाहीये, हे अनलिमिटेड आहे, हे जर तू करत बसलास इथे तर त्याला तुला जमणार नाही ते, असं बुद्ध सांगतात तिथे. याचाच अर्थ असा की कोणाला कमी कोणाला जास्त असं तुम्ही म्हणू शकता, परंतु सुपर नॉर्मल पॉवर हा मग त्याच्यामध्ये मास्टरी मिळवायचं असेल तर त्याच्यातच लागून राहावं लागेल ना. मला एक इद्दी मला कुठली प्राप्त झाली आहे, एक सुपर नॉर्मल पॉवर मला प्राप्त झालेली आहे, तर मला त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल त्याच्यात तज्ञ होण्यासाठी, नाही का असं होणार. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सोनवणे सर. कार्यक्रमाचा वेळ आपला जवळजवळ संपत आलेला आहे. आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मिसाळकर सर हजर आहेत. मी मिसाळकर सरांना विनंती करतो की सर आपलं आजच्या कार्यक्रमाविषयी किंवा अधिक काही माहिती जर द्यायची असेल तर आपण मिसाळकर सर. नमो बुद्धाय. आवाज येतो आता बरोबर? हा. तर सोनवणे साहेबांचं खूप खूप अभिनंदन. खूप सविस्तर माहिती दिली आणि एकदम सिस्टमॅटिक आहे. जे काही पॉइंट्स आहेत ते पॉवर पॉइंटने जे प्रेझेंट केलं ते खूपच छान होतं आणि विषयाला धरून होतं. तर आपण हे बघितलं की ध्यानात कशी कशी प्रगती होते, स्वतःपन्न कसे होतात, सगदागामी कसे होतात, अरहंत कसे होतात. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण याच्यावर चर्चा झालेली आहे आणि आताही चर्चा झालेली आहे. तर ही नेहमी चर्चा केल्यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं म्हणजे एक महत्वाचा विषय जो आता हा सुरू आहे इद्दीबद्दल, आणि महाकश्यप थेरांना बुद्धांनी रोखलं, तो एक विषय आहे. आणि इद्दी कोणाला किती प्रमाणात येते तो एक विषय आहे. आणि अजून एका कोणीतरी मॅडमने विचारलं होतं की स्वतःपन्न झाल्यानंतरच आपण म्हणतो की 7 जन्म ते अरहंत होतात, तर इतर जन्म कसे होतात असा त्यांचा प्रश्न होता. तर तो पहिले सांगतो की 7 जन्म जे आहे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त 7 जन्म, जरुरी नाही की 7 जन्मच होतात. तर आता या मोमेंटला तुम्ही स्वतःपन्न झाले ना तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या मोमेंटला तुम्ही अरहंत पण होऊ शकता. किंवा अशा ज्या 4 स्टेजेस आहेत ते काय असं 1 बाय 1 असं जायची गरज नसते. काही डायरेक्ट अरहंत होतात, काही स्वतःपन्न होतात, जसे जसे मेंटल स्टेटस असेल तसं ते प्युरिफाय होतात. काही ग्रॅज्युअली होतात, काही डायरेक्ट होतात. तर स्वतःपन्न झाल्यावर म्हणजे एकदा स्वतः पायरी मिळाल्यावर तुम्ही अपाय भूमीत जन्म होत नाही. म्हणजे जे खालचे मनुष्याच्या खालचे जे 4 लोक आहेत त्यात जन्म होत नाही, वर कुठेही होऊ शकतो, मग तो मनुष्य लोकातही होऊ शकतो. आणि नंतर अरहंतपर्यंत त्यांचे कर्मच त्यांना साथ देणार आहे. त्यांचे जर कर्म खूप कुशल असतील तर ते वरवर जातील, पण जर तेवढेच राहतील तर ते स्वतःपन्न राहतील. पण स्वतःपन्न अशी स्टेज आहे की तुमचं प्युरिफिकेशन होतच आहे, म्हणजे काही नाही तर म्हणजे वेळ लागू शकतो, जास्तीत जास्त 7 जन्म, पण कमीत कमी
दुसरा एक क्षण असेल त्या क्षणाला पण तुम्ही अरंत होऊ शकता. तर त्या व्यक्तीचे आता अनाथपिंडक जे आहेत ते स्वतः पण न झाले होते ते तुषित लोकात जन्मले. आताही ते तुषित लोकांचंच असतील किंवा त्यांनी अजून पुढच्या पायऱ्या ओलांडल्या असतील तर ते आपल्याला माहिती नाही. तर तो एक विषय होता. दुसरा आहे इद्दीचा. तर इद्दी जे आहे ना, तुम्ही आता एखादा मॉन्क असेल आहे ना, तो खूप चांगला चित्रकार असू शकतो, ठीक आहे. तर तो चांगलं चित्र काढू शकतो, एखादा धावण्यात किंवा अजून दुसऱ्या गोष्टीत तो एक्सपर्ट असू शकतो. तर सगळे एका लेवलचे नसतात ना व्यक्ती. एखादा चांगला स्विमर असेल तर जर शर्यत लावली सगळ्या मॉन्क्सची पोहण्याची तर काय एखादा भिक्खू खूप सराईतपणे पुढे जाऊ शकतो. तसं इद्दीच्या बाबतीतही आहे. त्यांनी किती ते डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना समान नसते ते पॉवर. तो कोण किती कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याची भावना किती जास्त करतो, ध्यान किती जास्त करतो, त्यात किती प्रगती करतो त्याच्यावर असतंय. इद्दीमध्ये आपल्याला बघतो आपण, म्हणजे बुद्धाची तर गोष्टच वेगळी आहे, बुद्धांना सगळंच यायचं, पण महामोगलान थेर जे आहे ना हे खूप जास्त इद्दीमध्ये श्रेष्ठ मानल्या जातात, सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. आणि ते खूप ठिकाणी जायचे ते, आणि तावतींस लोकात किंवा स्वर्गातही ते नेहमी नेहमी जायचे. स्वतःच्या पायाच्या अंगठ्याने त्यांनी पूर्ण स्वर्गाचा जो पॅलेस आहे तो पण त्यांनी हालून दाखवला होता, म्हणजे एक चमत्कार करून दाखवला होता. तर ती त्यांची श्रेष्ठता होती, म्हणजे महामुगलन थेरांची, म्हणजे ही वॉज मोर इन दॅट. तसे सगळ्या भिक्खूमध्ये ती पॉवर नव्हती, कमी जास्त. काहींनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी अरंत पदाकडे लक्ष दिलं आणि ते पद त्यांना मिळालं, त्यांनी काही इद्दीच्या मागे लागले नाही, ठीक आहे. तर तो पण एक विषय आहे. आणि नंतर शेवटचा जो विषय आहे की महाकश्यप थेरांना बुद्धांनी का रोखलं, हा महत्वाचा आहे, मला खूप आवडला होता आणि आज अनायसे सोनवणे सरांच्या माध्यमातून तो पुन्हा चर्चेला गेलेला होता. जेव्हा मी सुरुवातीला वाचलं, कारण माझ्या अशा लक्षात आलं की आता आपल्या दैनंदिन जीवनातच एक आपण उदाहरण घेऊ. तुम्ही तुमची एखादा समस्या 2 व्यक्तीला सांगितली, तुमच्या जवळच्या 2 व्यक्तीला जर तुमची काही व्यक्तिगत समस्या तुम्ही त्यांना शेअर केली, तर जो समजदार व्यक्ती असतो ना तो स्वतःपर्यंत ठेवेल आणि काहीतरी मार्ग सांगायचा प्रयत्न करेल. पण जी समजदार व्यक्ती नसते ना, ज्याला तुम्ही ती शेअर केली, तो साऱ्या गावाला सांगत बसेल, ठीक आहे. तर हे प्राण्यांचे जे जन्म आहे, बुद्ध आपल्याला माहित आहे, आपण आधी चर्चा केलेली आहे की बुद्ध रोज मेडिटेशनला बसायचे ना, तर ते केस स्टडी करायचे त्या प्राण्याची किंवा त्या व्यक्तींची, की याचे पूर्वीचे जन्म कसे होते, कोणतं याला ऑब्जेक्ट दिलं ध्यानाचं की याला हा प्रगती करू शकेल, स्वतःपर्यंत किंवा अरंत होऊ शकेल, असे ते केस स्टडी करायचे. तर हा बुद्धाचा विषय आहे. त्यांनी काय सांगितलं, दिस इज माय सब्जेक्ट. कारण समोरच्यांना किती, म्हणजे महाकश्यप थेर जरी अरंत असतील, जरी इद्दी असतील, तरी ते कोणत्या तऱ्हेनं ते डील करू शकतील ते सांगता येत नाही. कारण बुद्ध जसे महाआचार्य होते तसे त्या लेवलचे हे असतीलच असं नाही. म्हणजे त्यांच्यातही पॉवर होते, तेही अरंत होते, तेही खूप चांगले त्यांचे शिष्य होते, व्यवस्थित शिकवायचे. जसं सारिपुत्त थेरांचं एक उदाहरण आहे की त्यांनी आपल्या एका शिष्याला आहे ना ध्यानाचा जो विषय दिला ना तो चुकीचा दिला होता आणि शेवटी बुद्धांना तो विषय बदलून दुसरा द्यायला लागला होता. असे बरेच उदाहरण आहेत की जे बाकी जे म्हणजे थेर होते किंवा सिनियर मॉन्क्स होते, त्यांना काही काही गोष्टीत ते सक्षम नव्हते, म्हणजे एक आचार्यासाठी, नाही का. तर तसं बुद्ध परफेक्ट होते, बुद्धांना सगळ्याच गोष्टी सर्वांगीण ते विचार करायचे आणि त्यांची पॉवर जास्त असल्यामुळे त्यांना अनुभवी होता, त्यांचं ते वैशिष्ट्य होतं, महाआचार्यच होते ते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाकीच्या लोकांनी याच्यात लक्ष देऊ नका, इतर प्राण्याचे चित्त बघण्याची तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही तुमचे काम करा किंवा तुमचे जे काही शिष्य असतील त्यांना सन्मार्गी लावा किंवा त्यांना जी काही मदत करायची करा, बाकी मी बघून घेईल. एवढं मला सांगायचं होतं. धन्यवाद सर. प्रश्नोत्तराचं आपण सेशन संपवत आहोत, वेळ सुद्धा झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सोनवणे सरांनी आज फार महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेगवेगळ्या विषयाला हाताळलेलं आहे. जे विषय सहजासहजी बाहेर घेतले जात नाहीत, अशा अभिधम्माचे विषय सुद्धा सरांनी हाताळले.
आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आणि या धम्म मालिकेसाठी जे जे आपलं योगदान देतात या सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपत आलेला आहे. संपण्यापूर्वी आपण शरणत्य घेऊन कार्यक्रमाचा समारोप करूया. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु.